वहिनींना कोणता आकाश जास्त आवडतो, उद्योजक आकाश का जो रील स्टार आकाश आहे? तुझा आत्ता प्रश्न बघून आहे ना, मला त्यांना एक पिक्चरचा एक सीन आठवतो. येतो धोती खोल राय. 7 के पहिले उद्योगपती, 7 के बाद मी ओनलीपती, असा तो फंडा आहे. की राय परफॉर्मन्सच्या आधी पण एक आमचं कपड्यांचं दुकान होतं. तर त्याच्यामध्ये काय झालं होतं, आम्ही जेव्हा दुकान सुरू केलं तेव्हा आमचं एक चुकीचं मत असं होतं की स्वस्त कपडे विकले की आपला धंदा जास्त होईल. आमच्याकडे पूर्ण कन्सेप्ट रेडी होते, कसं करायचं काय करायचं. मग आम्ही जाऊन त्या व्यक्तीला भेटल्यानंतर ना तिथं असं झालं की त्या लेवलला एक म्हणतो ना आपण की थोडासा मान दिला पाहिजे, तसं मान दिला नाही गेला. त्याच्या पुढं विदिन 16 ते 17 दिवसांमध्ये ओपनिंग घेतली होती आम्ही. ऑनलाईनच्या ऑर्डर देणं हे सगळ्यात पहिले तशा लेवलला जर सुरू केलं असेल तर रायबन गेले हमखास हमी देऊन सांगतो. आता यवतची शाखा ओपन केली, म्हणजे मी ओपनिंग करून बाहेर निघलो आणि परत मालाचा टेम्पो आतमध्ये आलो. पहिल्या दिवशी नाही, अर्ध्या दिवशी. पहिला दिवस लांब असतो की आम्हाला जी क्वालिटी मार्केटमध्ये भेटली नाही, आम्ही त्याची डायरेक्ट फॅब्रिकचीच मॅन्युफॅक्चरिंग सुरू केली. आमच्याकडं ऑक्सफर्ड, लिनन, सॅटिन, पेपर कॉटन, त्या सगळ्या आम्ही आमच्यासाठी डेव्हलप करतो. काही लोक स्विफ्ट म्हणत होते, म्हणजे त्यांना गाडी मानता येत नव्हती, नाव घेता येत नव्हतं. अशा लोकांनी बी चॅलेंज वगैरे दिलं. अरे तुम्ही 30 शाखेत मिळून लावली स्विफ्ट, पठ्ठ्याने वन साइड लावली स्विफ्ट. ह्या अशा लोकांना तुझं काय सांगणं की बाबा बरोबरी करायच्या आधी म्हणजे बोलायला शिका, किंवा काय म्हणायचं आता? असं बघून भांडाय माझे की आपल्यापेक्षा कोणतरी मोठा त्यावर भांडतोय, असं बघून काय भांडायचं. ते म्हणतात ते शेअरचे बाजार तो कुत्ते भोके आजार. आणि एक हक्काने मुद्द्याने पॉईंट सांगतो, कट वगैरे करू नका. कुणाच्या गाड्या कुठं गेल्यात ना, सगळी टिप असते आपल्याला. जी गाडी लोक म्हणतात ही घे माझ्या गाडीची चावी, गाडी घेऊन जा. ही घ्या आमच्या रायबाकडून चावी आणि स्विफ्ट घरी घेऊन जावा. 2025च्या दिवाळीला करून दाखवले. त्यांनी जो एका प्रश्नाचं उत्तर तुला दिलं नाही ना, ते मी तुला ह्या पॉडकास्टमधून त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. 50वी फ्रँचायसी ज्यावेळेस तू ओपन करशील त्यावेळेस काय ऑफर असेल? माझ्या सगळ्या ब्रांचचे नंबर जिथं बंद आहे. जर एकाही माणसाने सांगितलं ना आकाश जाधवने लक्ष दिलं नाही आणि म्हणून रायबा बंद पडलं, त्या दिवशीपासून मेन ब्रांचला लॉक लावल आणि घरी निघून जाईल आपण. आम्ही इथं काय फुटाने काय आलो होतो, आम्ही पण 8 वर्ष आले ह्याच ह्याच्यात की आम्हाला माहिती की प्रमोशन कसे होतात काय होतात. दुसऱ्याचा व्यवसाय खोटा दाखवून तिसऱ्याचं चांगलं नसतं दाखवायचं. म्हणून तू आज काय माहिती 2005 काय, मी लय जुना आहे. जेव्हा यांच्याकडे गाणी वाजवायला मिक्सर नसेल तेव्हा त्याच्या आधी बसणं. आणि किती भेटले असे प्रमोशननी बाय. आके जाधवला फोन केला असता ऐक पेटीत अशी पण मी पण पाठवून देऊ शकतो. हे इन्व्हिटेशन आहे का, माझ्या रायबा फॉर्मन्सच्या प्रत्येक ब्रांचला जायचं, मस्त प्रमोशन करायचं, 10,000 रुपये आपल्याकडून घेऊन जायचे. रायबा फॉर्मन्सचा ह्या वर्षी 2026 असा एक संकल्प आहे की आता असं वाटतंय स्वीट बोलणाऱ्या आप्पाच्या पप्पांची ऑफर आलेली आहे, त्यामुळे आता काय ती जमत नसती कॉपी करायला. नमस्कार, जय शिवराय. मी उत्कर्ष कुदळे घेऊन आलेलो आहे आपला महाराष्ट्राचा लाडका पॉडकास्ट गप्पा कट्टा. आज आपल्यासोबत आहे माझा एक जिवलग बंधुतुल्य मित्र आक्या जाधव. तुमचाही तो मित्र आहे माहिती आहे बाबा, असं कमेंट करू नका. मागच्या वेळेस म्हणलं माझा मित्र, सगळ्यांनी कमेंट केलं बाबा तुमचा नाही माझा पण मित्र आहे. तुमचा माझा सगळ्यांचा मित्र, सगळ्यांचा भाऊ आक्या जाधव. पण आज आक्यासोबत आपण हा दुसरा पॉडकास्ट करत होतो. ज्यांनी पहिला बघितला नाही तर आय बटनमध्ये मी लिंक करतोय, तो पहिला बघून मग हा बघायला या. आणि हा दुसरा पॉडकास्ट का, तर तुम्ही आत्तापर्यंत आक्या जाधवला कंटेंट क्रिएटर म्हणून बघितलेलं आहे, त्याच्या ब्लॉग्समधून बघितलं आहे, माझ्या पॉडकास्टमध्ये बघितलं आहे, त्याच्या इंस्टाग्रामवर बघितलं आहे. पण आक्या जाधव एक बिझनेसमॅन म्हणून कसा आहे, त्यांनी त्याचा बिझनेस कसा चालू केला, त्याच्या आधी तो काय करायचा, कुठला बिझनेस त्यांनी केला आणि त्यात त्याला अपयश आला आणि किती मोठा लॉस झाला, हे देखील त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. त्यातनं शिकून त्यांनी रायबा फॉर्मन्स कसा मोठा केला, आता हा या लेवलला आणलेला ब्रँड आहे की त्याचे 30-35 शाखा आहेत आज ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 1 मेला एक खूप मोठी अनाऊन्समेंट आक्या करणार आहे आणि ती या पॉडकास्टमध्ये आधीच केलेली आहे. ती शेवटपर्यंत बघून, तुम्ही पूर्ण बघून कमेंट करा की बाबा ऑफर किंवा अनाऊन्समेंट जी त्यांनी केली ती कशी वाटली. आणि थोडंफार कॉन्ट्रोवर्सी पण आहे, बघा आता तुम्हाला कुठं सापडती कॉन्ट्रोवर्सी आणि कुणाला टॅग करायचं तुम्हाला माहितीच आहे, मग टॅग पण करा. चला मग सुरुवात करूया आता या पॉडकास्टला आक्यासोबत. आक्या, स्वागत आहे तुझं गप्पा कट्टावरती. धन्यवाद. सगळ्यात पहिले तर गप्पा कट्टाचे मी मनापासून धन्यवाद देतो की गप्पा कट्टावर खरं तर बघितलं तर खूप वेगवेगळ्या म्हणजे बिझनेसमध्ये जे काम करत आहेत किंवा जे वेगवेगळे व्यवसाय करतात असे खूप मोठे मोठे व्यावसायिक गप्पा कट्टाला येऊन गेलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मला पण एक आज व्यावसायिक म्हणून तू मित्र असलास तरी त्या
ह्याने बोलवलंस त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि एक जो माझा व्यवसाय राय परफॉर्मन्स त्याला आज कुठंतरी ज्या गोष्टी घडत आहेत किंवा ज्या लोकांना कधी माहिती नाहीत त्या गोष्टी आज तुझ्या माध्यमातून पुढं येत आहेत, ते खूप चांगलं आहे आणि आनंद वाटतो आहे. सो गप्पा कट्टाचे आणि माझा जिवलग मित्र उत्कर्ष त्याचे पण मनापासून धन्यवाद. नक्कीच आमचा मित्र पुढं जातोय, तो प्रगती करतोय आणि युवा तरुणांना एक प्रेरणा देतोय काहीतरी चांगलं करायची. तर त्याला प्रोत्साहन देणं आमचं काम आहे, तेच आम्ही या प्लॅटफॉर्मवरून करतोय. तर आता नक्कीच या पॉडकास्टमध्ये आता पुढे लोकांना कळलंच भरपूर काय काय धमाल केलेली आहे आपण आणि काय काय इंटरेस्टिंग गोष्टी तू डिस्क्लोज केलेल्या आहेत तेही त्यांना कळलं आता यात. फक्त या पॉडकास्टचा शेवट बघायला विसरू नका, कारण की ज्यांनी 2025ची दिवाळी बघितली आहे त्यांच्यासाठी 2026ची दिवाळी खूप नेक्स्ट लेवल मोठी असणार आहे. तर शेवट बघून नक्की जा. चला तर मग सुरुवात करूया आता या पॉडकास्टला. कसा आहेस मित्रा? कसा दिसतोय मी तुला? एकदम चिकना. तसाच आहे मी. अरे वा. मग आता चालू करतोय आपण पॉडकास्टला. पहिला पॉडकास्ट तर आपलं एकदम सक्सेसफुल झालेलं आहे, पण काय होतं भरपूर गप्पा मारतो आपण, तेवढं सगळं दाखवता येत नाही, म्हणून आजचा पॉडकास्ट आहे सेकंड. कारण लोकांचे प्रश्न भरपूर होते, हे गोष्टी दाखवा दादा, हे विचारा. मला असं झालं आता म्हणलं कसं करायचं, एवढ्या बिझी माणसाचा वेळ कसा मिळवायचा परत. पण तरी आता दिलाय तो वेळ, तर आता त्याचा आपण सत्कारणी लागू त्याला चांगलं. मी काय म्हणतो आता आकाश, तू मागच्या वेळेस मला भरपूर काय सांगितलं तुझ्या फॅमिलीबद्दल वगैरे, पण मला त्याच्या थोडंसं खोलात जाऊन तुला प्रश्न विचारायचा आहे की तुझं बालपण नक्की कसं होतं? तसं आता बालपण बघायला गेलं तर बालपण सगळ्यांचं एकसारखंच असतं, काही वेगळं असं नसतं. पण मी मोस्टली पुण्यात नाही राहायचो, आमच्या काकांकडे राहायचो वाईला. आणि मग त्याच्यानंतरनं वडील मुंबईला होते कामाला. ओके. त्यामुळं वाईला राहायचो आम्ही. मग मी तिसरीत पुण्याला आलो. मग पुण्यात नॉर्मल आपली एक शाळा, त्याच्यामध्ये 3री 4थी झाली आणि 5वीला कॅम्प एज्युकेशन सोसायटी कॅम्पमध्ये बाबुजनदर्गेच्या इथे शाळा आहे, तिकडं परत 12वी तिकडं झाली माझी. आणि त्यानंतरनं मग कॉलेज FYSY पर्यंत झालं माझं आणि त्याच्यानंतर मग ड्रॉप केलं. मग तू FYSYला कशामध्ये होता? आर्ट्समध्ये. आर्ट्समध्ये. मग कॉलेज ज्यावेळेस तू ड्रॉप केलं तर काय असं परिस्थितीमुळे ड्रॉप केलं का काय, तुला अभ्यास करायची इच्छा नव्हती, नक्की काय विषय होता तो? परिस्थितीमुळं नाही तसं, पण बाकीचे पण प्रॉब्लेम्स होते. कारण की शिक्षण सुरू असताना मी परत वडिलांचा जो बिझनेस आहे जसं मागच्या वेळेस मी सांगितलं ड्रायव्हिंग करायचो, बरोबर. मग ते सगळं होतं आणि त्या सगळ्या बाकीच्या गडबडीत आणि त्या गोंधळात मग ते नाही पॉसिबल झालं मला, मग मी ड्रॉप केलं ते. ओके. म्हणजे ज्यावेळेस तू आता हे वडिलांचा बिझनेस वगैरे सांभाळायला सुरू केला तर सुरुवातीपासून मग तुमच्या घरात असा बिझनेस तर नव्हता, तू जसं म्हणलं की वडिलांचं सर्व्हिस करत होते, तू ज्यावेळेस लहान होता. मग नंतर वडिलांनी धंदा कधीपासून सुरू केला? तर वडील नंतरनं रिक्षा चालवत होते आणि त्याच्यानंतरनं ते आमचे एक रिलेटिव्स आहेत, त्यांनी वडिलांना सांगितलं की बाबा आता काहीतरी मोठं करायला पाहिजे, मुलं मोठी झाल्यात, काहीतरी पैसा सोर्स वाढवायला पाहिजे. मग त्यांनी गाडी घ्यायला सांगितली. युरो स्कूलला कॉन्टॅक्ट होतं त्यांचं, तर मग त्याच्यात त्यांनी गाडी घ्यायला सांगितली. मग 2012मध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला वडिलांनी. त्याच्यामध्ये फोर्स कंपनीची ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हलर्स घेतली आणि मग त्याच्यातच सुरू झालं सगळं. आणि मग 2014ला मला वाटतं 2014ला बहुतेक दुसरी गाडी घेतली आणि 2017 का 18च्या ॲप्रॉक्समध्ये मी जेव्हा बिझनेसमध्ये एंटर झालो त्या टायमाला मी आल्यानंतरनं मग मी एक तिसरी गाडी घेतली. त्याच्यामध्ये अशा 3 गाड्या घेतल्या त्या पूर्ण कालावधीत. ओके. मग तो एकमेवच बिझनेस तू पहिला सुरू केलेला होता असं आहे का? नाही, तो माझा सुरू केलेला नव्हता. मी त्याच्यात फक्त त्यांची मदत करत होतो, पण त्या मदतीने मी बाकीचं म्हणजे थोडंसं जसं जसं मला त्यात कळत गेलं तसं तसं आम्ही त्यात वाढवत गेलो. मूळ माझं तसं बघायला गेलं तर स्वतः सुरू केलेला व्यवसाय म्हणजे जे मागच्या वेळेस सांगितलं LED बल्ब्स विकायचो आम्ही. मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही LED बल्ब्स विकायचो. म्हणजे लिटरली ते आम्ही रोडवर विकायचो. रोडवर थांबून केलेला व्यवसाय तो. म्हणजे तुम्ही असं काही कारमध्ये वगैरे सेल नाही, त्याची ते एक वेगळी थोडीशी कहाणी आहे, ती जास्त करून नाही सांगत. कारण की थोडंसं कसं आहे, जुन्या गोष्टी सांगितल्या आहे, कधी कधी लोक काय म्हणतात सक्सेस झाल्यानंतर लोक काय म्हणतात की नाही थोडंसं लयच काहीतरी सांगतो, मग ते पचत पण नाही कधी कधी जुनं. पण खूप लोक जे असतील मला वाटते वानवडी वगैरे, हडपसरला गाडी तळच्या इकडं जिथं आकाशवाणी केंद्र आहे तिथं आम्ही एक व्हॅन होती आमच्याकडं, मी गाडी चालवायचो आणि जो माझा मोठा भाऊ विशाल तो मागं LED बल्ब विकायचा. मग असं आम्ही ते गाडी घेऊन फिरायचो 2-2 तास कुठल्या चौकात असं करत करत आम्ही ते मग त्याच्यात ते सुरू होतं.
मग हळूहळू स्टॉल्स सुरू केले, मग स्टॉल्सचे थोडेसे जागा वाढवल्या वेगवेगळ्या MSCBला, असं ते थोडं थोडं वाढत गेलं. मग त्याच्यात थोडंसं जरा आमच्या बंधूंचं डोकं शार्प होतं, मग थोडीशी ती चलबल, मग पहिले माल घ्यायचो, मग त्याला परत बनवायला मॅन्युफॅक्चरिंग सुरू केली, मग त्याच्यानंतर मुंबई, मग दिल्ली, असे मोठे मोठे कॉन्टॅक्ट्स, मग ते वाढतच गेलं. मग नंतर रिहोलसेलिंग चालू झालं, त्यात सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. म्हणजे कुठेतरी बघितलं तर ते एक सुरुवातीपासून स्ट्रगल जो करत तू वरती आला, तर त्यामध्ये तू वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या. म्हणजे तर धंद्याचं जे नॉलेज आहे तुझं, ते हळूहळू एक्सपिरियन्समधनं गेन होत गेलं. हे असं नाही की सडनली तू कंटेंट क्रिएटर झाला की लगेच तू तुझी जी काय फ्रँचायसी चालू केली आहे आणि लोकांना द्यायला चालू केली, असं नाही आहे कुठंतरी ते. नाही, ॲक्च्युली काय माहिती आहे का, त्याच्यात माझं एक डायरेक्टली म्हणणं काय माहिती आहे का, की जे नॉलेज आहे ते ॲक्च्युली असं शिकण्यातून कधी भेटत नाही. कुणी शिकवलं आणि तुम्ही शिकला असं कधी भेटत नाही. आता रोडवर काय होतं, रोडवर जेव्हा कुठलाही माणूस व्यवसाय करतो तेव्हा त्याला असंख्य वेगवेगळे लोक भेटतात. म्हणजे थोडीशी वेगळ्या विचाराची भेटतील, कोण रागीट असतं, कोण जास्त प्रेमळ असतं, कोण एकदम सायलेंट असतं, वेगवेगळ्या मताचे वेगवेगळ्या विचाराचे असतात. त्यांना कसं व्यवसाय करताना कन्व्हिन्स करायचं किंवा कसे प्रोडक्ट विकायचे किंवा त्यांचं काय म्हणणं आहे ते कसं ऐकून घ्यायचं, बाकीच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे व्यवसाय करायचा कसा वेगवेगळ्या लोकांसोबत, ते रोडवर बहुत खरं तर शिकायला भेटतं माझ्या मताने. आणि ते असं कुठं भेटत नाही, म्हणजे जे नॉलेज तिकडं भेटतं ते असं बाहेर कुठं भेटत नाही. बरोबर. आणि मी तुझं एक बघितलेलं आहे की तू मित्रांमध्ये खूप जास्त राहतो किंवा तुझा मित्रपरिवार मोठा आहे, तर कुठेतरी तू जो चौकात राहिला किंवा चौकातल्या पोरांमध्ये वावरला, त्यातून तुझं व्यावहारिक ज्ञान तुला जास्त डेव्हलप झाला असं म्हणू शकतो का आपण? नाही, चौकातल्या मुलं बरोबर नाही, कारण की मला खरं तर आता तसं बघायला गेलं तर मी जेव्हा गाडी चालवायचो त्याच्याच पॅरलरमध्ये ते बल्बचे आमचे स्टॉल पण होते. एक तिकडून काय होतं, मी ज्या कंपनीमध्ये गाडी चालायची माझी, तिथं कंपनीत एरोड्याला कंपनी होती ती, तिथं पिकअप ड्रॉप होते. तर त्याच्यामध्ये जी लोकं होती, एक तर ती पण थोडीशी वेगळी होती. पुढच्या आयुष्यात काय अजून मोठं करायचं काय, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून, म्हणजे त्यांचे स्वप्न होते ते आपल्याला दिसत होते. मग त्याच्यात आपलं पण होतं की यार आपण पण काहीतरी मोठं करावं, ते सगळं चालू होतं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यात मोठं सांगितलं बॅकबोन आमचा माझा मोठा भाऊ विशाल दादा, मग त्यांनी थोडंसं जास्त चांगलं वळण लावलं. म्हणजे चौकातमध्ये जास्त नाही, चौकात काय एक मैत्री, माणुसकी, ह्याच्या पलीकडे चौकात असं काय विशिष्ट भेटत नाही. ओके. मग आता आकाश, ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टींचा काय म्हणू शकतो आपण जर्नी पाहतोय तुझी, मग ही जर्नी पाहत असताना मला दिसतंय की आत्ता सगळ्यात जो सक्सेसफुल बिझनेस आहे महाराष्ट्रामध्ये रन होणारा, तो आहे रायबा फॉर्मेन्स. की क्लोदिंग चेन जे आहे ते ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे, 30पेक्षा जास्त फ्रँचायसी, सगळं सक्सेसफुली सुरू आहे. पण हा प्रवास इतका तर सोपा नसणार आहे. कधीतरी आयुष्यात अशी वेळ आली असेल की जिथं तू रॉक बॉटम हिट केलं आहे किंवा फेलियरला फेस केलं आहे आणि त्यातून शिकून तू पुढं गेला आहे. असं कधी झालं आहे का डायरेक्टली रायबा फॉर्मेन्स चालू केला आणि तू सक्सेसफुल आहे? त्याच्या मागे पण एक भारी स्टोरी. त्याच्यात विषय काय आहे की रायबा फॉर्मेन्सच्या आधी पण एक आमचं कपड्यांचं दुकान होतं. तर त्याच्यामध्ये काय झालं होतं, आम्ही जेव्हा दुकान सुरू केलं तेव्हा आमचं एक चुकीचं मत असं होतं की स्वस्त कपडे विकले की आपला धंदा जास्त होईल किंवा आपल्याला जास्त आपण कपडे विकू शकतो किंवा असं आमचं एक मत होतं वेगळं. पण नंतर जी चुकीची धोरणं आम्ही त्या टायमिंगला घेतली किंवा जे चुकीचे डिसिशन घेतले, त्यांनी ऑलमोस्ट ते दुकान बंद पडलं. आणि ते बंद पडल्यानंतर ते या लेवलला बंद पडलं की पैसे ते रिकवर करायचे, ते धंदा करणं आम्हाला आधीपासून येतं, जिथं चुका होत आहेत तिथून बाहेर निघता येतं त्या मग त्यासाठी काही कुठल्या लेवलला जायला लागलं तरी आमची तयारी असते. ते कपडे अक्षरशः आम्ही जिथं आता कोंडवतला लोणानगरचा रोड आहे, जिथं ब्रिज झाला आहे, ब्रिजच्या पुढं आता सगळेजण असतात तिथं अक्षरशः ती जी चटई हातरून त्याच्यावर कपडे ठेवून ते राहिलेले कपडे आम्ही विकून टाकले. पण त्याचा पूर्णपणे लॉस होऊन दिला नाही, तो फटका बसून दिला नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही रायबा फॉर्मेन्स सुरू करत होतो तेव्हा ज्या मागच्या वेळेस आमच्या चुका झाल्यात त्याच्यातनं अनुभव घेऊन आम्ही खूप गोष्टी त्याच्यात चेंजेस केल्या. म्हणजे स्टार्टिंगलाच आम्ही थोडंसं प्रिपेअर होतो की काय करायचं आहे. त्याच्यामध्ये काय होतं की आम्हाला तिथं एक कळलं होतं की कमी पैशांमध्ये विकण्यापेक्षा चांगल्या क्वालिटीमध्ये विकलं ना तर कस्टमरपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने पोचू शकतो, कस्टमर जोडून ठेवू शकतो, बांधून ठेवू शकतो आपल्यासोबत आणि लाँग टर्म हा व्यवसाय पुढे जाऊ शकतो. ते सगळं त्याच्यातून त्या चुकांमधनं शिकल्यानंतर रायबामध्ये आम्ही ते करेक्शन्स केले आणि मग त्या लेवलला मोठं आम्ही सुरू केलं सगळं. मग आकाश, आता आपण ज्यावेळेस रायबा फॉर्मेन्स बद्दल बोलतोय किंवा त्याच्या आधी तू सांगितलं की एक तुझा बिझनेस होता, पण मग कपड्यांच्याच बिझनेसमध्ये यायचं कसं ठरलं आणि काय त्याच्या मागं विषय? त्याच्या मागे आहे ना एक स्टोरी आहे. खरं तर सांगू का नाही ते मला थोडंसं होते, पण मी हे कधी सांगितली नाही कुठं, म्हणजे व्लॉगमध्ये पण नाहीये काही? मी कुठंच नाही सांगितली ते, कारण की ते काय मला वाटलं नाही एवढं सांगावं.
पण आता विचारली तर अचानक माझ्या पण आठवले डोक्यात, तर मी ते सांगतो. आणि खरी रिअल स्टोरी ही काही बनवलेली या पॉडकास्टसाठी हे केलेली स्टोरी नाही. ॲक्च्युली जेव्हा मी लॉकडाऊन संपलो होतं त्यानंतर जेव्हा हा जो कपडा उद्योग आहे त्याला थोडासा लय ट्रेंड आला होता, जोरात सगळं चाललं होतं. त्या टायमाला आम्ही एका दुकानाकडे गेलो होतो. एक जे दुकान होतं, नाव नाही घेत मी. तर तिकडे गेल्यानंतर ना आमचं असं होतं की थोडेसे जेमतेम फॉलोअर्स होते पेजचे. आणि तिथं आमच्या डोक्यात एक आयडिया होती की आपल्याला हे स्टोअर नाही सुरू करायचं, म्हणजे असं ऑफलाईन स्टोअर नाही सुरू करायचं, ऑनलाईनच करायचं आपल्याला. आमच्याकडे पूर्ण कन्सेप्ट रेडी होती, कसं करायचं काय करायचं. मग आम्ही जाऊन त्या व्यक्तीला भेटल्यानंतर ना तिथं असं झालं की त्या लेवलला एक म्हणतो ना आपण की थोडासा मान दिला पाहिजे. म्हणजे तसा मान नको, मला कधी तसा मान हवा नसतो, पण एक दिला पाहिजे की समोरचा एखादा व्यक्ती आपल्याकडे आला आहे तर त्याला तसं मान दिला नाही गेला. त्याच्यानंतर ना थोडंसं एंटरटेनच नाही केलं, म्हणजे समोरच्याला असं वाटलं असेल की बाबा कोण आहे, काय आहे, नाही का, होणार आहे का नाही, हा तशा टाईपमध्ये चेक केलं. आणि थोडेसे मग आता कसं ते त्या टायमाला होतं की रील्स जो बनवतो त्याला आपल्याकडे आला की रील्स बनवायचे त्याचे मस्त मस्त आपल्या पेजवर टाकायचे, फॉलोअर्स गेन करायचे आणि गिफ्ट वगैरे द्यायचे. आपण तर स्वाभिमानी आपण कुणाचं काही घेतलं नाही, हे तर मी ओपनली सांगतो, जे बघत असेल त्यांना पण माहिती आहे. पण ते झालं. त्याच्यानंतर आल्यानंतर थोडंसं कुठंतरी मनाला हे झालं की नाही आपल्याला बरोबर झालं नाही. तसं त्या गोष्टीत थोडासा इगो आहे माझ्याकडं, आणि तो इगो मी चांगल्या गोष्टीतच यूज करतो. मी लगेच ठरवलं की आपल्याला सुरू करायचं आता. त्याच्या पुढं विदिन 16 ते 17 दिवसांमध्ये ओपनिंग घेतली होती आम्ही. त्यातलं आम्हाला थोडंसं ते जुनं नॉलेज होतं पूर्ण, काय करायचं काय नाही, कसं करायचं आहे. मग आम्ही म्हटलं ऑफलाईन स्टोअर सुरू करूया. आणि मग त्याच्यानंतर मग त्या लेवलला आणि त्या सगळ्या गोष्टींमधनं एक रायबाची सुरुवात झाली. ओके, म्हणजे कुठंतरी अपमान आणि अपमानातनं एक उद्योजक घडतो ते आता मला दिसतंय. आणि ज्यावेळेस ते उद्योजकाची क्रांती घडते तर काय होतं, तर रायबा फॉर्मेन्सच्या फ्रँचायझी आता जेवढं सक्सेस करतात तर ते घडतं. मग ज्यावेळेस आता हे सक्सेसफुल बिझनेस तू केला त्यानंतर परत त्या व्यक्तीसोबत कधीतरी समोरासमोर आला असशील, त्यावेळेस वागणूक कशी होती मग? नाही, मला वाटते नाही आलो मी समोरासमोर, नाहीच यांना कधी झालंच नाही. कारण की माझं कसं आहे माहिती आहे का, मी जास्त करून असं बाहेर दिसत नाही कुणाला. म्हणजे जरी म्हणजे व्यवसाय माझा असला तरी मी जास्त करून बाहेर असं कुणामध्ये जात नाही. माझं काम माझ्याकडे एवढं सगळं असतं की त्या कामामुळं मी एवढं त्यात गुंतलेलो आहे की मला थोडंसं ते वेळ पण भेटत नाही, मी थोडंसं अवॉइड पण करतो. त्यामुळे ते काय मला एवढं म्हणजे झालंच नाही कधी कुणाची भेट असे. अच्छा, मग आकाश ज्यावेळेस आता फ्रँचायझी तू द्यायला चालू केलं, पहिलं तू स्वतःचं एक स्टोअर ओपन केलं, बरोबर, ते सक्सेसफुल रन केलं, त्यानंतर तू फ्रँचायझी मॉडेल स्टार्ट केलं. मग फ्रँचायझी मॉडेल तुझं नक्की कसं आहे थोडंसं एक्सप्लेन करतो, कारण बरेचसे प्रेक्षक असे आहेत किंवा तुझे फॅन्स फॉलोअर्स आहेत की ज्यांना त्याच्याबद्दल माहिती घ्यायची की बाबा नक्की कसं आपण फ्रँचायझी घेऊ शकतो, काय लागतं त्याला. आता त्याच्यामध्ये ना एक सुरुवातीपासून एक छोटासा पॉईंट सांगतो. आता जसं तू म्हणलं की रायबा फॉर्मेन्स सुरू केलं आणि त्याच्यानंतर ते सक्सेस केलं, पण त्या सक्सेसमधला जो 1 वर्षाचा तो पूर्ण जो गॅप होता ना, त्याच्यामध्ये भयानक लेवलला आम्ही तो म्हणजे अडचणी ज्या येतात, स्ट्रगल नाही तसं म्हणता येणार, अडचणी ज्या येतात व्यावसायिकाला नवीन एवढ्या भयानक पद्धतीने आल्या होत्या आमच्याकडं की एक दिवस असा होता स्टार्टिंगचा की कधी कधी भावानी पण होत नव्हते स्टार्टिंगला. कारण की आम्ही स्विच केलं होतं ना, ब्रँडमध्ये काम करायचा प्रयत्न करत होतो, ते होत नव्हतं. मग त्यात आम्ही काही तिथं थांबलो नाही. आणि आत्ता जे बेसिकली मी खरं सांगू का, जी दुकान आत्ता बंद होत आहेत त्याचं कारण पण त्याचे पोरं एक पॉईंट लिहून थाकतात आणि सोडून जातात. आम्ही त्या टायमिंगला थकलो नाही, आम्ही त्यातनं काही ना काहीतरी करतो. मी हे हमखास आणि एकदम जिम्मेदारीने सांगतो की ज्या वेळेस रायबा फॉर्मेन्समध्ये आम्ही ऑनलाईनची सिस्टीम आणली तेव्हा फक्त दिल्लीमध्ये आणि एक बेसिकली थोडंसं मुंबईमध्ये लोक ऑनलाईन करत होते, ती पण हिंदी क्रिएटर आणि हिंदी दुकान चालवायचे, हिंदी लँग्वेजमध्ये करायचे. हिथं जर मराठीमध्ये जर त्या लेवलला नेलं असेल तर आत्ता पण 4 वर्ष आधी जरी जाऊन बघितलं, आता माझे तर जुने पेज नाही आहे, ते गेले काय कारणाने, तेव्हा आम्ही ते आणलं होतं. ऑनलाईनच्या ऑर्डर देणं हे सगळ्यात पहिले तशा लेवलला जर सुरू केलं असेल तर रायबाने केले, हमखास हमी देऊन सांगतो. हे सगळ्या दुकानदारांना, व्यापाऱ्यांना, सगळ्यांना माहिती की मी काय लेवलचं काम ऑनलाईनमध्ये आणलं होतं. पण हे कसं होतं, जेव्हा फ्रँचायझी आम्ही म्हणजे जेव्हा फ्रँचायझीला इन्क्वायरी यायला लागली, आम्ही लिटरली 2 वर्ष फ्रँचायझी दिल्या नव्हत्या. 2 का 1.5 वर्ष माझ्या अंदाजाने फ्रँचायझी दिल्या नव्हत्या. कारण आम्ही हा विचार केला होता का की ह्या ज्या अडचणी येतात ते पूर्ण, जर एखादा व्यक्ती आपल्याकडे आला आणि तो जर म्हणला की दादा असं आहे आणि त्याला परत दुकान सुरू केल्यानंतर एखादी अडचण आली तर माझ्याकडे त्याला देण्यासाठी उत्तर पाहिजे.
कारण की त्यांनी ते पैसे एक माझ्या ह्याच्यावर लावले होते की माझ्या मागं जो माणूस उभा आहे किंवा माझ्या फ्रँचायझीचा जो ओनर आहे त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तो सगळ्यात एकदम ओके, आणि मग माझी अडचण आली की तो काढेल आणि मग मला तो घेऊन जाईल. जेव्हा आम्ही पूर्ण आमच्याकडे झालं की ठीक आहे, आता एक आपल्याला सगळ्या गोष्टींचं एक बेसिक नॉलेज तरी आता आलेलं आहे की आपण कुठल्या व्यक्तीने आपल्याकडे पैसे म्हणजे आपल्या नावावर किंवा आपल्या ह्याच्यावर पैसे लावले तर तो कमीत कमी त्यात बुडू तर देणार नाही आपण. एवढ्या लेवलला आम्ही तेवढं पारंगत झालो होतो त्याच्यामध्ये. मग सगळ्यात पहिली फ्रँचायझी आम्ही सुरू केली स्वतः वाईला, की जेव्हा फ्रँचायझी चेन येते त्या टायमाला अजून काय अडथळे येतात. आता एक तुमची मेन ब्रांच आहे तर त्याला काहीतरी बेसिक एक छोट्या अडथळे येतात ते तुम्ही काढले, पण आता फ्रँचायझी आल्यानंतर काय होतं तर आम्ही पहिले आमचेच पैसे इन्व्हेस्ट केले. तो ट्रायल घेण्यासाठी आम्ही वाईला स्टोअर सुरू केलं. वाईला आता आमचे बंधू राहतात विशालदादा, तर ते तिथे एक वाईला स्टोअर सुरू केला आम्ही. मग तिथं वाईला चालू केल्यानंतर ना महाबळेश्वर रोडला जाताना गांधी पेट्रोल पंप शेवटचा CNG पंप लागतो त्याच्यासमोर दुकान आहे ते छोटंसं सुरू केलं होतं आपण. आत्ता बघायला गेलं तर त्याचे आता 2 मजले झालेत पूर्ण. ते पूर्ण म्हणजे सगळंच भेटतं तिकडं. तर त्याच्यामध्ये तिथं पण काय काय अडचणी आल्या. मग ट्रान्सपोर्टपासून की बाबा तिथं माल कसा पोचवायचा, तिथून तिथल्या लोकांना आता कसं आहे पुण्यामध्ये एक वेगवेगळी क्रायटेरियाची लोकं येतात की मला हे पाहिजे मला ते पाहिजे. तिथं वेगळी लोक आहेत. तिथला जो पट्टा आहे पूर्ण तो पट्टा कसा आहे सगळी आर्मी भरती पोलीस भरती, मग त्यांना ते रनिंगचे शूज पाहिजेत किंवा काय रिक्वायरमेंट वेगळी झाली. मग परत त्याच्यावर काम सुरू झालं की बाबा हा एक पॉईंट आला की फ्रँचायझी दिल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात रिक्वायरमेंट बदलते. मग त्यासाठी बॅकएंडला आपल्याला माल पण तेवढा वेगळ्या पद्धतीचा आणायचा. मग त्यासाठी ती लोकं शोधायच्यात. मग त्यात सगळं मग हे सगळं जेव्हा आमच्या त्या पुणे आणि वाई या दोन्ही ब्रांच सक्सेसफुली झाल्या आम्हाला कळलं की ठीक आहे. त्याच्यानंतरनं आळे फाट्याला एक तिसरी आम्ही ब्रांच दिली. माझा ज्यावेळेस तू शाखा देतो किंवा जे पण लोक शाखा घ्यायला येतात तर त्याला काय क्रायटेरिया ठेवतो तू लोकांसाठी की बाबा ह्या पर्टिक्युलर क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसताय तरच आम्ही शाखा देणार? आमच्याकडे काय माहिती आहे का, आमच्याकडे आम्ही 2 गोष्टींवर पहिले काम करतो. एक तर आहे ना की जो माणूस येतोय तो त्याचा सुरू करणारा जो व्यवसाय त्याच्याप्रती किती सगळं ओतून देऊ शकतो. कारण की व्यवसाय अशी गोष्ट आहे तुमचं सकाळ संध्याकाळ दुपार सगळं तुमचा आनंद बिनंद फॅमिली सगळं काढून घेतो तो, काहीच ठेवत नाही. एकदम म्हणजे तुम्हाला पूर्ण झोकून द्यायला लागतं. जोपर्यंत तो व्यवसाय 3 वर्ष सेट होत नाही तोपर्यंत त्यात पूर्ण झोकून द्यावं लागतं. मग त्यात काहीच आपल्याला बघता येत नाही. आता याच्यामध्ये जेव्हा फ्रँचायझीला आमच्याकडं कोणीही येतं तेव्हा आम्ही पहिले फर्स्ट ह्याच्यातच आम्हाला कळतं की बाबा समोरचा माणूस कसा आहे. काही वेळेस काय होतं का आता छोटासा किस्सा सांगतो. जेव्हा आम्ही फ्रँचायझी सुरू केली होती तेव्हा एक 10 फ्रँचायझीनंतर ना फ्रँचायझीचा आमच्याकडं लोड भरपूर वाढला होता. कारण की बॅक टू बॅक ओपनिंग होत्या, त्या लेवलचं काम होतं. ओपनिंग म्हणजे वेगळा तो एक क्रेज सुरू झाला होता. आमच्याकडे भरपूर मुलं येत होती. तर तसाच एक माझ्याकडे ना बुलढाण्यामधनं मुलगा आला होता. तर त्यांनी आला म्हणला दादा माझा असं आहे. सगळं आम्ही ऐकलं. आणि जे बजेट जे होतं ना ते बजेट कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य नव्हतं. जे कपड्याचाच नाही कुठलंही नव्हतं. मी त्याला सगळं समजवलं की बाबा असं आहे तू करू नकोस. शाखा तर मी तुला आत्ता देणार नाही पण तू तुझा पण स्वतः करू नकोस. कारण की हे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. कसं होतं माहिती आहे का, एखादा माणूस जेव्हा पैसे घेऊन येतो तर तो पैसे माझ्यावर लावलेले असतात. जसं आपण म्हणतो ना की एका गोष्टीत इन्व्हेस्ट केलं तर तो माझ्यामध्ये इन्व्हेस्ट करतो, रायबामध्ये इन्व्हेस्ट करतो. आणि नंतर जेव्हा आम्हाला आधीच माहिती आहे का बघा धंद्याच्या बेसिक गोष्टीत टेंटेटिव्ह इन्व्हेस्टमेंट केल्यानंतरच तो धंदा रोलिंग चालू शकतो. आपण काय अर्ध्या ह्याच्यामध्ये काय करू नाही शकत. म्हणजे ते प्रॉब्लेम्सच सुरू होतात. मग त्याच्यामध्ये मी जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा त्याने माझं ऐकलंच नाही. म्हणलं दादा म्हणलं मी सुरूच करणार, तुम्ही रायबा नाही देईल मी करणार. म्हणलं ठीक आहे. मग तू रायबाकडं तर आला आहे ना, मग एक छोटीशी मदत मी करणार. तुझं सगळं सेटअप मी करून देतो तुला अडथळा काही येऊन देणार नाही. आम्ही सगळं केलं. त्याच्यामध्ये मी त्याला सांगताना त्याने ऐकलं नाही. पण जेव्हा सुरू केलं तेव्हा ते बजेट 10 लाखावर त्याचं इंटिरियर गेलं होतं पूर्ण. आणि ते एवढं गेल्यानंतर मग ते सुरू केलं आहे. मग त्यांनी ती जमीन घाणतो असं ते वाढत गेलं. दुकान सुरू झालं. ओपनिंगला पण लॉकडाऊन झाल्यानंतर पहिल्या म्हणजे त्या ह्याच्यानंतर मी माझ्या दुकानात सोडून जर कुणाची ओपनिंग केली असेल तर त्या पोराच्या प्रेमापोटी बुलढाण्याला केली. त्या ओपनिंग झाल्यानंतर अवघ्या मला वाटतं त्यांनी मला बोलवलं एवढं लांब. ओपनिंग झाल्यानंतर हार्डली 1 वर्षभरात ते स्टोअर बंद झालं. आणि त्या मुलाचा मला फोन आला, दादा असं असे दुकान बंद झालं. मी त्या दिवशी परत त्याच्यावर चर्चा केली की तुला मी सांगितलं होतं तू का नाही केलं. नाही म्हटलं तुम्ही सांगितलं तेव्हा ऐकायला पाहिजे होतं मी. भरपूर मोठा लॉस झाला. इंटेरियर कोण घेत नाही आहे. असे प्रॉब्लेम्स येतात त्या याच्यामध्ये. त्यावेळेस आम्ही जेव्हा बघतो तेव्हा खूप लोकांनी आपल्यावर पैसे लावले. तर आमचं असं म्हणणं असतं बघ जर ते नाहीच होणार आहे ती गोष्ट तर त्याच्या मागे 8 तास करून फायदा नाही. आणि
तुझ्या एखाद्या म्हणजे जे पैसे गेल्यानंतर कसं आहे, काही मुलांचे घरच्यांचे पैसे असतात. आपल्याकडे काय लय अशी लँडलॉर्ड मुलं येत नाहीत की बाबा घरनं 50 आणि 60 लाख रुपये दिल्यात आणि त्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. जी मुलं आहेत सगळी होतकरू आहेत. कोणाची शेती आहे, घरी वडील आहेत, कोणाचे वडील नाही आहेत, कोण वेगवेगळ्या कामात आहे, त्यातनं जमा करून आणलं पाहिजे. तो माझ्यावर लावल्यानंतर कुठंतरी व्यर्थ गेला आणि तो बुडला, त्याचं मला फक्त कारण व्हायचं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही आहे की बाबा मी चांगल्या बजेटवाल्या लोकांसोबतच काम करतो. पण जेव्हा व्यवसाय सुरू करतो ना, एक टेंटेटिव्ह एक बेसिक बजेट तरी पाहिजे. आता जर मी म्हटलं की मला एखादी गाडी घ्यायची आहे आणि मला घ्यायची 10 लाखाची गाडी आणि माझ्याकडे फक्त 10,000 रुपये, डाऊन पेमेंट पण होणार नाही ना त्याला, ती गोष्टच सक्सेस होत नाही. मग त्याच्यासाठी एक क्रायटेरिया आहे बाबा, एवढ्या क्रायटेरियात काम झालं पाहिजे. मग ते एक पॉईंट तो झाला. त्याच्यानंतर बाकीचे लोकेशन्स असतील, तो कसं काम करतो आहे, बाकीचं काय. आणि राय परफॉर्मन्सकडे सरळ सोप्पा एक मार्ग सांगतो. ज्या दिवशी आमच्याकडे आम्ही राय परफॉर्मन्स कोणाच्या हातात देतो त्या दिवशी त्या मीटिंगनंतरनं आमची टीम काम करायला सुरुवात करते. त्यानंतरनं तो माणूस फक्त सेल्स करायचं हे एवढंच त्याला सांगितलेलं असतं. बाकीचं सगळं माझी टीम बघते. म्हणजे त्याच्या फर्निचरपासून त्याचा गाळा शोधण्यापर्यंत, त्यात कसं फर्निचर बनेल, किती इंचावर बनेल, कुठल्या काचा वापरला जातील, कुठं पैसे वाचले जातील, त्याच्यानंतर ओपनिंगला कसं करायचं आहे, ऑफर्स कुठल्या आणायच्यात, मटेरियल कुठलं फुलफिल करायचं आहे. सकाळी 10 वाजता जेव्हा दुकान उघडतं तेव्हा पहिला फोन माझा आणि आमच्या गोडाऊनमधून फोन जातो, कसं चाललं आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण माहिती मी घेत असतो. किती झालं आहे, कसं झालं आहे, माल लागतो आहे का. कधी कधी तर आता यवतची शाखा ओपन केली, म्हणजे मी ओपनिंग करून बाहेर निघलो आणि परत मालाचा टेम्पो आतमध्ये आला. 1000 स्क्वेअर फीटची शाखा यवत. पहिल्याच दिवशी? पहिल्या दिवशी नाही, अर्ध्या दिवशी. पहिला दिवस लांब असतो आमच्याकडे, अर्धा दिवस असतो. अर्ध्या दिवशी टेम्पो जातो आमच्याकडं. पनवेलला तेच झालेलं आहे, कळंबोलीमध्ये. त्याच्यानंतर डोंबिवलीला ते त्या टायमाला डोंबिवलीला आमची ऑफर नव्हती ती. सासवडला झाले, यवत, त्याच्यानंतरनं आपलं धुळे, त्याच्यानंतर आता मला वाटते आत्ता कोल्हापूरला आम्ही केली शाखा ओपन. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आम्ही त्याच्यामध्ये आणतो. एकदा आमच्याकडे माणूस आला आणि तो आमच्या चौकोनात बसला की त्याच्यानंतर सगळं काम आमचं. पण एवढा सक्सेस मिळायचं कारण काय? म्हणजे आता क्लोदिंग ब्रँड तर एवढे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कपड्यांची दुकानं आहेत, प्रत्येकजण काय ना काय करतोच आहे सोशल मीडियावर आल्यावर. पण रायबा फॉर्मेन्सला एवढा सक्सेस मिळायचं कारण काय? लोकांना एवढं का आवडते? ज्या दुसऱ्यांनी केलेल्या चुका आहेत त्या आम्ही केल्याच नाहीत. आम्ही त्यांच्या बघून जास्त शिकलो. एखादा माणूस जर चुकी करतोय तर ती बघून आपण नसते करायची. आपण त्या चुकीतनं शिकून त्याचा अजून काहीतरी त्या चुकीचा फायदा आपल्याला कसा होईल, किंवा काय जे चुकतंय आणि जे मार्केटला बरोबर वाटत नाही किंवा ते मार्केटमध्ये सेट बसत नाही ते आपण करायचं नाही. उगत जायचं पण नाही त्याला सुधरवायला. आपण त्यातनं शिकायचं आणि अपग्रेड करायचं. त्याच्यानंतरनं आत्ता जे मार्केटची परिस्थिती, मी ओपनली सांगतो, मी जास्त पॉडकास्ट देत नाही, तुझ्या चॅनलवर देतो. मी खूप लोकांचे पॉडकास्ट बघतो, व्हिडिओ बघतो. ज्या लेवलचं आत्ता का मी तुला फुटेजेस देतो थोडेसे, ते फुटेजेस ह्याच्यामध्ये टाक आता ओव्हरलेमध्ये. मी थोडंसं आता सांगतोच. आता कसं आहे माहिती आहे का, जेव्हा फक्त शर्ट घेणं, इथून घेणं आणि इथून विकणं ह्याला व्यवसाय म्हणत नाही. सेकंड गोष्ट आहे ती मॅन्युफॅक्चरिंग करणं आणि देणं. ह्याला आता ठीक, ह्याला म्हणू शकतो आपण की फ्रँचायझी चेन बनते, मॅन्युफॅक्चरिंग करता येत आहे. रायबा फॉर्मेन्सचं फक्त बनवणं आणि विकणं काम नाही. मग नक्की काय काम आहे रायबा फॉर्मेन्स? आम्ही रायबा फॉर्मेन्स एवढ्या लेवलला जाऊन काम करते आत्ता की आम्हाला जी क्वालिटी मार्केटमध्ये भेटली नाही, म्हणजे आम्हाला जी द्यायची आहे ॲफोर्डेबल रेटमध्ये मार्केटमध्ये जी भेटली नाही, आम्ही त्याचा एवढा शोध सुरू केला, आम्हाला भेटलंच नाही शेवटपर्यंत. मग आम्ही त्याची डायरेक्ट फॅब्रिकचीच मॅन्युफॅक्चरिंग सुरू केली. मी स्वतः आमच्याकडं ऑक्सफर्ड, लिनन, सॅटिन, पेपर कॉटन, अजून 2-3 व्हॅरायटीज त्याच्यामध्ये, त्या सगळ्या आम्ही आमच्यासाठी डेव्हलप करतो. आत्ता मी जो वेअर केलेला शर्ट आहे हा माझाच आहे आणि मी माझ्याच ब्रँडचे कपडे घालतो. हा जो शर्ट आहे ना, कुठल्या पण चांगल्या मोठ्या ब्रँडमध्ये जर कम्पेअर केला ना, तरी आता तू समोर बघतो त्यामुळे कळेल तुला, त्या लेवलला करतो आहे. आमचं काम हेच आहे की आमच्याकडे जो येतो व्यक्ती खरेदी करायला, त्याला ॲफोर्डेबल रेटमध्ये चांगले कपडे भेटले पाहिजेत. या शर्टची किंमत 2000 रुपये पण आपण घेऊ शकतो, पण आपल्याला ते करायचं नाही. आपलं थोडंसं काम वेगळं. त्यामुळे जी लोकांमध्ये जी क्रेज आहे की क्वालिटी कपडे कमी रेटमध्ये रायबा देते, मग रायबा. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी कधी कुणाला जमली नाही आणि हक्काने सांगतो जमणार पण नाही, ऑफर खूप जास्त असतात. म्हणजे मी बघतो बिग बॉसचा सीझन आला की ऑफर, काय ना काय घडलं की त्याच्यावरती ऑफर असते. त्याच्या मागं नक्की सिक्रेट काय? एवढ्या खूप लोक काय म्हणतात माहिती का, मी तुला सांगतो माझं वैयक्तिक ओपिनियन. खूप लोक काय म्हणतात माहिती का, की ज्याचा धंदा चालत नाही किंवा ज्याला प्रॉब्लेम येतात तो ऑफर लावतो. आपल्याकडे आउट ऑफ कंट्रीचे ब्रँड आहेत,
भारतामध्ये. आपल्या इथले पण ब्रँड आहेत जे मोठ्या मोठ्या लेवल. बरोबर. कधी बाहेर ब्रँडच्या बाहेर गेल्यावर बघितले का 5 वर 2 फ्री बघितले ना. भरपूर मोठ्या मोठ्या ब्रँडच्या ह्याच्यावर पाट्या लागतात. एक सर्टन टाईम नंतर त्यांच्या बरोबर. पाट्यात स्टॉक क्लिअरन्सला त्यांच्या. तो एवढा मोठा ब्रँड जर ऑफर लावतोय तर तो काहीतरी वेगळ्या कारणाने लावत असेल, त्याला एक लॉजिक असेल ना. आम्ही जे लॉजिक लावतो, आमचं लॉजिक काय आहे त्याच्यामध्ये, की प्रत्येक दिवस कमवायचा नसतो, प्रत्येक दिवस कस्टमरकडून कमवायचा नसतो. रायबा फॉर्मन्सची क्रेज काय आहे की आम्ही प्रत्येक वेळेस कस्टमरकडून कमवत नाही. जेवढं कस्टमर आम्हाला भरभरून देतं तेवढंच आम्ही कस्टमरला रिटर्नमध्ये पण भरभरून देतो. म्हणजे आता माझं आत्ताचं सांगायचं झालं 1 वर्ष लग्नाला झालं. त्याच्या आधी मागच्या ह्याच्यामध्ये आम्ही मार्चमध्ये लग्नाला जी लोकं येऊ शकले नाही किंवा ज्यांनी भरपूर लोकांनी शुभेच्छा दिल्या, अख्ख्या महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी शुभेच्छा दिल्या की आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो, आम्ही ज्याला रोज बघतो, त्याचं लग्न आलं, एक आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे. मग आम्ही विचार केला रिटर्न गिफ्ट काय करायचं. मग आम्ही एक ऑफर केली, नो प्रॉफिट नो लॉसमध्ये सगळं मटेरियल कस्टमरसाठी. म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग रेट बनतो आणि एक मेंटेनन्स लागतो त्या रेटमध्ये ते कपडे आम्ही कस्टमरपर्यंत पोहोचवले. तो दिवस कमवायचा नव्हता, तो त्या प्रेमाचा होता. त्याच्यानंतर कस्टमरला पण माहिती आहे ना की जो माणूस आपल्याला ऑफर देतो आहे, क्वालिटी देतो आहे, रेट देतो आहे, मग आपण का दुसरीकडे जायचं आहे. मग तो फक्त रायबलच हे करतो. त्याच्यानंतर आता सगळ्यात मोठं जे आजपर्यंत भारतात कधी घडलं नाही, अख्खीच्या अख्खी 8 लाख रुपयाची स्विफ्ट नवीन कोरी शोरूम पीस जी त्या माणसाच्या नावावर रजिस्टर्ड केलेली आम्ही, त्या व्यक्तीच्या नावावर ज्यांना दिली आहे त्या लेडीजला, त्यांना ते वनिताताई मांडे त्यांचं नाव आहे. आत्ता पण मी सांगतो, कुणीही त्या एरियामध्ये जा, रायबा फॉर्मन्सची आमची ब्रांच आहे, तिथं त्यांचं गाव आहे, त्या ब्रांचला ॲड्रेस दिला, घरी जाऊन बघायचं गाडी दारात उभी का नाही. हक्काने सांगतो रायबा फॉर्मन्सने ती गाडी दिली. खरंच दिली ती गाडी. खरं दिली म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात पहिला लाईव्ह ओपन लकी ड्रॉ करणारा आमचा रायबा फॉर्मन्स. आम्ही केला. आम्हाला खोटं करायचं नाही, आम्हाला द्यायचीच होती ती. एवढं आमच्या त्या टायमाला मला वाटतं 30 शाखा होत्या, एवढं भरभरून प्रेम केले, रिटर्नमध्ये काय द्यायचं. त्याच्यानंतर आम्ही एक 30-32 लाखाची टेंटेटिव्ह गिफ्ट पण वाटली की एक शर्ट घेतल्यानंतर तुम्हाला गिफ्ट आहे. ह्याच्यामध्ये असं नाही की आमचा व्यवसाय होत नाही म्हणून आम्ही गिफ्ट वाटतो. आमच्याकडे लोक आहेत ते राहू एवढं प्रेम करतात, आपलं पण काहीतरी बनतं ना. रोज कमवायचं नसतं, थोडं कमवायचं असतं, थोडं त्यांना द्यायचं पण असतं. ते की फॅमिली येते, तर तसं काम करायचं असतं त्याच्यामध्ये. म्हणजे कुठेतरी मला असं वाटतंय की रायबा फॉर्मन्सनी ऑफर्सच्या माध्यमातून आहे ना कस्टमर ॲक्विजिशन कसं करायचं ते शिकलं प्रॉपरली. आणि एकदा आपल्याकडे कस्टमर बेस तयार झाला तर आपल्या धंद्याला मरण नाही. नाही, तुम्हाला लवकर लक्षात आल्यामुळे कुठेतरी ते खूप सक्सेसफुल तुमच्यासाठी काम आणि करतं. सरळ सोपा माझा एक काय मुद्दा आहे माहिती आहे का, तुम्ही ऑफर द्या, तुम्ही कुठल्याही गोष्टी आणा, व्यवसाय चालवण्यासाठी ज्या गोष्टी करता येतील त्या करा. शेवटी मग एक पॉईंटला येईल, दुकानाचं शटर बंद होईल आणि आपण घरी जाऊन चौकात बसलेलं असेल आणि एखादं विचारेल का रे का बंद पडलं. नाही थोडंसं नाही, मी ऑफर लावली नाही, मला ते पटत नाही. दुकान बंद झालं तुझं. तू ऑफर नव्हती लावायची, तू दुसरं काहीतरी करायचं होतं. तू काय प्रॉब्लेम चालू आहे ते बघा ना आणि त्यातनं पॉईंट काढा, मग बाहेर निघा आणि मग चालवा ना. जी लोक आहेत ना, आता काय लोक आहेत, आता रायबा फॉर्मन्स तर ठीक आहे, पण मी त्याच्या पुढं जाऊन एक सांगतो. मी खूप सारे आहेत ना, आता खूप लोक मला मार्केटमध्ये भेटतात किंवा पर्सनली येऊन पण भेटतात. खूप लोकांसोबत अदर ब्रँडसोबत पण माझं काम आहे किंवा ज्यांना मी मटेरियल प्रोव्हाइड करतो आहे किंवा काय, असे भरपूर लोक आहेत जिथं माझे फ्रँचायझी नाही तिथं मी देतो आहे. त्यांना ज्या ज्या मदत लागतात ना त्या मदत आम्ही वैयक्तिक करतो. असं नाही आहे काय की आपलाच ब्रँड मोठा झाला पाहिजे. प्रत्येकजण जो चांगली गोष्ट करतोय ना, मग त्याच्यासाठी आमची मदत आहेच त्याला. की असं नाही बाबा की तू करतोय मग तू एक दिवशी मोठा होशील आणि मग आम्हाला कम्पेअर करशील. कर की काय प्रॉब्लेम नाही, काय मार्केट स्वच्छ ठेवा, फक्त काहीतरी घाणेरडं करू नका. नाही तर उगाच काय करायचं की 200 आणि 250ला ते शर्ट वगैरे विकायचे, तसलं काय करू नका. हां, आम्ही केलं 400 रुपयाला शर्ट विकला, पण त्याची क्वालिटी 800 रुपयाच्या शर्टची होती. नो प्रॉफिट नो लॉस केला कस्टमरच्या आनंदासाठी. आता भीमजयंतीला आम्ही ऑफर केली, पण त्याच्यामध्ये आमचा फायदा नाही बघितला, फक्त मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आणि मेंटेनन्स कॉस्ट घेतली आणि कस्टमरला तो दिला. तो आनंदाचा क्षण असतो, त्यामुळे आम्ही तो बघतो. बाकीचे दिवस असतात नेहमीप्रमाणे आम्हाला काम करायला आणि कमवायला. म्हणजे ज्यावेळेस आता मी ही ऑफर बघितलेली, गाडी देणार होता तो स्विफ्ट, त्यावेळेस भरपूर महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली होती स्विफ्टची. काही लोक स्विफ्ट म्हणत होते, म्हणजे त्यांना गाडी मानता येत नव्हती, नाव घेता येत नव्हतं. अशा लोकांनी बी चॅलेंज वगैरे दिलं. मग ह्या अशा लोकांना तुझं काय सांगणं की बाबा बरोबरी करायच्या आधी म्हणजे बोलायला शिका किंवा काय म्हणायचं आता? मी सांगू कर, मला या पॉईंटवर जास्त बोलायला त्या दिवशी पण आवडलं नव्हतं आणि आत्ता पण आवडलं नाही. काय माहिती आहे का, आमचा वेळ आहे ना कामात एवढा जातो आहे की कोण शिफ्ट म्हणतंय, कोण स्विफ्ट म्हणतंय किंवा काय म्हणतंय. हे जर खोलात जायचं बघितलं असतं ना, ती दिवाळी माझ्या हातनं गेली असती. माझ्या मागं 36 पोरं आहेत ज्यांच्यासाठी काम करायचं आहे मला.
दिवस रात्र आमची टीम काम करते. दिवाळीचा अख्खा 1 महिना आम्ही घरी जात नाही. फक्त आंघोळीला आणि 3 तास झोपायला आम्ही घरी जातो. आत्ता पण एवढा व्याप वाढला आहे तरी पण आम्ही स्वतः फ्लोअरवर थांबून सगळी कामं करतो. कुणाला टाईम येतो आणि त्याच्यामध्ये ती माझी गाडी फुटली. माझी बस जी होती त्याच्यावर कोणीतरी दगडी बिगडी भेटली, ते फुटली. मी फक्त एक व्हिडिओ टाकला. मला सहानुभूती नको होती. माझ्यावर भरपूर प्रेम आहे लोकांचं. मी ते कमवलं आहे. 8-9 वर्ष झाले सोशल मीडियामध्ये. भरपूर लोकांनी प्रेम केले, सगळं दिलं आयुष्यात जे पाहिजे होतं ते. मला ती गरजच नाही. हुकुमी इतकेत माझ्याकडं 36 लोक आहेत माझ्याकडे. 36 लोक बिना हातात ती बंदूक म्हणतो ना आपण, शब्दांची अशी बंदूक घेऊन जी सुटली होती ना, मला फोन करून सांगायला लागायचं नको टाकू, नको करू दादा तुमच्यासाठी. तुम्ही नाही बोलत म्हणलो का आम्ही नाही बोलायचं का. मी जर फक्त थांबवलं नसतं ना, राहिलंच नसतं काय. ते अर्ध जेवढं थांबवले ना ते त्यात आमचे वायुवाले बादशाह तर एवढं जोरात होते की खालनं वरपर्यंत सगळं सापट केलं. मग मी तर बोलले होतं लय मोठं असतं, मला टाईमच नव्हता तेवढा. आमचे कार्यकर्ते म्हणले दादा तुम्ही फक्त ते बघा, सगळं काम वगैरे व्यवस्थित ठेवा, हे बाकीचं चिल्लर चुल्लर आम्ही बघतो. मला जर मोठा कोण बोलला असता, मला सलमान खाननी काय कमेंट केली तर मग काहीतरी झालं असतं, ती कॉन्ट्रोवर्सी रायव्हलरी वगैरे. कुठनं तिथं असं बघून काहीतरी भांडाय माझ्या येते. असं बघून काय भांडायचं खाली, असं बघून भांडाय माझ्या येईल की आपल्यापेक्षा कोणतरी मोठं त्यावर भांडतोय, असं बघून काय भांडायचं. ड्रॉप केला तो विषय. ते म्हणतात ते शेर चले आज काय बाजार तो कुत्ते भोके हजार. आणि एक हक्काने मुद्द्याने पॉईंट सांगतो, कट वगैरे करू नका. कुणाच्या गाड्या कुठं गेल्यात ना, सगळी टिप असते आपल्याला. कुणाच्या गाड्या कुठं आहेत ह्या आत्ताही माझ्याकडे डिटेल्स आहेत, आत्ताही सगळ्या. मला एका गोष्टीचा आनंद होतो, राय परफॉर्मन्स असा ब्रँड आहे ना जो महाराष्ट्रातल्या लोकांसाठी एवढ्या जबरदस्त लेवलला काम करतो ना. मी सांगतो चेक करायचं आणि मग परत पुढचा कधी पॉडकास्ट होईल तेव्हा मला विचारायचं, गाडी लावली प्रत्येक दिल्या नाही दिल्या ती XYZ प्रत्येक दुकानाच्या दारात एक गाडी होती. सगळ्यांनी ऑफर लावली गाडीची, सगळ्यांनी. म्हणजे एवढ्या हे भयान लेवलला शोरूमचा धंदा डबल, भाड्याने गाड्या सगळ्या गेल्या तिकडं. माझं काय म्हणणं होतं, लावू द्या काय प्रॉब्लेम नाही, ते द्यायच्यात नाही द्यायच्यात तो त्यांचा प्रश्न, आपला काय त्यामध्ये येत नाही. कस्टमरचा फायदा झाला ना, माझ्या कस्टमरचा माझ्या दुकानात फायदा हो, नाही तर कुठल्या दुसऱ्या दुकानात फायदा हो. कस्टमरचा फायदा आला ना रायबामुळं, बस तेवढं आपल्याला व्यवसायातनं तेवढं आपल्याला शिकलं की आपलं कस्टमर ठीक आहे. एखाद्या दिवस कळतं ना कस्टमर, माझं पण कस्टमर आहे, रायबात येतं 6 महिने कपडे घेतं, एखाद्या दिवस चेंज बघतो, दुसरीकडे काय बघूया काहीतरी, दुसरीकडे बघतो, घेतो, आवडलं तर चालू ठेवतो किंवा तो ते जमत ते. पण मोस्ट ऑफ दिवस तो रिटर्न येतो आणि ते हे पण देतो, दादा गेलो होतो बरोबर नाही आपलं ओके. तेव्हा अजून आनंद होतो, ठीक आहे तुम्ही गेला ना, अजून आनंद झाला, बघून तरी आला आपल्याकडे काय भेटतं. काय काय कस्टमर असे ना आमच्याकडं महिन्यात एकदा येतात, 20-30 हजारची खरेदी करतात, एकदाच येतात महिन्यात. त्यांचं ठरलेलं असतं, ठरलेला मुलगा येतो, ठरलेलं त्यांचं सगळी शॉपिंग करून घेतो, तोच मुलगा त्यांच्या फ्लोअरवर फिरतो, सगळं शॉपिंग करतो आणि ते जातात. महिन्यात फिक्स असतं काय काय कस्टमर असे. आखे पण ज्यावेळेस मी आता बाकीच्या गोष्टी बघतो, ऑफर्स लावतोय, चांगली गोष्ट आहे, तुझ्या ऑफर सक्सेसफुल होत्यात, गाडीची ऑफर सक्सेसफुल झाली. पण मित्रा मी ज्यावेळेस बघितलं ना, आता तुझा मित्र म्हणून तुझी बाजू घेऊन नाही बोलायचं मला, मी पॉडकास्टर म्हणून तुला आता एक रिसर्च सांगतो माझं की भाई तू ज्यावेळेस ऑफर लॉन्च करतो ना, सुरुवातीपासून आत्तापर्यंत लई ट्रोल केला जातो तू. मग ते यूट्यूबर ट्रोल करतात, इंस्टाग्रामवर कोण ना कोणी रील टाकते, दुसरी दुकानदार तुला ट्रोल करतात. मग ही ट्रोलिंग बिलिंगपासून वाचायला काही करता येत नाही का आपल्याला? काय माहिती आहे का, काय काय गोष्टींची उत्तर कामात नाही द्यायची असतात. हे उगाच कसं असतं, बोलून माझे नसते. आता आमचं कसं आहे, आम्ही प्रत्येक वेळेस आपला डायलॉग एक असतो रायबाच्या रीलमध्ये की रायबा बोलून नाही करून दाखवतं. आता आम्ही जेव्हा हे कन्सेप्ट आणली होती ना, ही महाराष्ट्रातच कन्सेप्ट मी आमच्या रायबाने आणली. आमचं रायबा मी काय म्हणतो, माझं काय नाही म्हणत, ह्याच्या मागं आमची टीम आहे पूर्ण, आम्ही टीम म्हणून काम करतो, त्यामुळे रायबा आहे आज. त्याच्यामध्ये काय आहे, ट्रिमर्स, हेअर ड्रायर्स, नंतर मोबाईल, म्हणजे ज्या गोष्टी लोकांना विकत महाग वाटतात त्या आम्ही फुकट चालू केल्या. पहिले मार्केटमध्ये आणल्या, त्यानंतर कस्टमरच्या प्रेमावर त्या दिल्या, फुकट दिल्या. त्यानंतरनं काय माहिती आहे का, लय आत्ताचं नाही म्हणत, लय आधी जुन्या रील्सचं म्हणतो आहे मी, म्हणजे 2-3 वर्ष आधीची रील्स आहे. त्या टायमाला एक रील्स अशी होती की ते कस्टमर येतं, एक काहीतरी छोटीशी गोष्ट घेईल ज्याची किंमत 100-1 रुपये असेल, आणि तो म्हणतो काय ऑफर आहे का, म्हणजे ऑफरवर तो म्हणतो की हे घ्या अजून एक, मग ते म्हणतो नाही अजून काय आहे का, मग ते अजून सेंट बिंट दिलं, मग अजून काय आहे का, मग ते अजून काहीतरी येतो, मग नंतर ते म्हणतो हे घ्या गाडीची चावी, मग माझं हे घ्या ते घ्या, माझं दुकान नाव करा, घर नाव करा, फलाना म्हणतो. आपण ह्या असल्या गोष्टी कधी म्हणत नाही ना, माझ्या असल्या रील येतात काय, माझ्याकडे डायरेक्ट काम केलेलं असतं. आम्ही
जी गाडी लोक म्हणतात ही घे माझ्या गाडीची चावी, गाडी घेऊन जा, ही घ्या आमच्या रायबाकडून चावी आणि स्विफ्ट घरी घेऊन जावा, 2025च्या दिवाळीला करून दाखवले. हक्काने का वरडून ओरडून सांगतो, दिवाळी झाल्यावर कोणी सांगितलं नाही भाऊ आमची गाडी कुठे आहे. भाऊची गाडी हक्काने सांगेल भाऊची गाडी कुठे आहे, कारण की ती खरेदी त्या व्यक्तींच्या घरात आहे ती गाडी. दुसरी गोष्ट अशी आहे की फक्त बोलून काय कुठली ऑफर होत नाही, त्याच्यात ती काही मजा नसते. आमचं एकच आहे, काम करा, काम करत राहा. किती मोठी मोठी लोक आहेत आपल्या इथे, किती म्हणजे एवढी मोठी लोक आहेत ना की आपण कुठंतरी 0.00 पॉईंटमध्ये मोजतोय. तसं जर बघायला गेलं तर एवढी मोठी लोक आहेत. ती बघतात का कधी ते असलं काय करताना, उत्तरं देताना, हे करताना ते करताना? त्यांचं काम सुरू असतं, काम करा, कामातनं उत्तर द्या, काम करा, कामातनं उत्तर द्या. पण त्याचा कधी कधी थोडासा तोटा पण होतो. लोकांना वाटतं खूप शांत आहे, ह्याचीच चुकी आहे का, हीच चुकल्यात का. ठीक आहे, ज्यांना कळायचं त्यांना कळतं, त्यांच्यासाठी आपण काम करतो. तसं एक बेसिक पॉईंट आहे आपलं. पण कुठंतरी मग आता अजून एक गोष्ट अशी बघितली जाते सोशल मीडियावर, आता तू एक इन्फ्लुएन्सर आहे पण तू बिझनेसमॅन झाला आहे. आता इन्फ्लुएन्सरपेक्षा तू बिझनेसमॅन म्हणू शकतो मी तुला. सक्सेसफुली तू एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना बाकीच्या लोकांनी 4-5 फ्रँचायसी दिल्या की अंगभर सोनं येतं, लगेच गळ्यात मोठे मोठे गोप येतात, गाडी येते डिफेंडर, फॉर्च्युनर, काय घोडा, हत्ती, उंट, काय काय नावं देतात त्याला, रील बनवून टाकतात सगळी. मग तुला नाही वाटलं का असं कधी घोडा, हत्ती, उंट घ्यावा, किलोभरचं सोनं घालावं फिरावं? मी एक खरी गोष्ट सांगू का, मी खरं सांगतो, हा काय 2 नंबरचा धंदा नाही की एकदम 4 फ्रँचायझी गेल्या, 5 गेल्या, XYZ काय असेल. मी काय कुणाच्या व्यवसायाला, मी खरं सांगतो, माझे वैयक्तिक मित्र पण आहेत खूप या व्यवसायामध्ये. त्यांची व्यवसाय करायची पद्धत वेगळी, माझी थोडीशी वेगळी. पण मी क्लिअर एक माझं मत आहे की हा व्यवसाय काय 2 नंबरचा नाही, किंवा ते असं काय जुगार मटका नाही की लावला पत्ता निघला आणि खुल्लीन घेतली गाडी, तसलं काही नाही. हा लय लॉंग टर्म चालणारा व्यवसाय आणि ह्याच्यामध्ये लय इन्व्हेस्टमेंट करायला लागते, लय व्यवस्थित पावलं ठेवावं लागतात, लय अडथळे येतात, लय गोष्टी असतात, लय टायमिंगला मार्केट स्लॅक असलं किंवा भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. हे चैनी घालणं आणि हे करणं, मी खरं सांगू का, आपण जेव्हा मोठ्या मोठ्या लोकांमध्ये जातो ना, मी सांगतो, माझ्या जुन्या रीलमध्ये पण माझ्या गळ्यात चैन आहे. एक नवीन असतं ना, चुका सगळ्यांकडून होते, माझ्याकडून झाली नाही असं काय नाही, नवीन होतं. पण मी अजून पण माझ्या कष्टाची जी होती, जी मी माझ्या सोशल मीडियाच्या अर्निंगमधनं ह्याच्यातनं घेतली होती, ती सगळी मी त्या टायमाला गळ्यात घालायचो. एक पॉईंटला जेव्हा मला कळलं ना की जे आपल्यापेक्षा मोठे व्यापारी, जे आपल्यापेक्षा पुढच्या लेवलला गेलेले आहेत, ती लोक बावळट समजतात अशा लोकांना. खरं, कोण एवढा मोठा गोप घालून व्यापारी फिरताना दिसतो तुम्हाला? म्हणजे कोण असा एखादा माणूस आहे जो लँड क्रुझरमधनं उतरला आहे, यो त्याने असला गोप घातला आहे? नाही घालत, तो लय नॉर्मल असतो, तो स्लीपर विपर घालून फिरतात ती लोक. आपल्याकडं कडक एकदम ओकेमध्ये, बाई सुट्टी नाही, मागे एक अजून एक गाडी. आपलं तसलं ते होतच नाही. ते खरं तर आहे ना, ते का दाखवायचं आहे माहिती आहे का, मी खरं सांगतो, ते का दाखवायचं आहे, अजून जी मुलं आहेत जी पूर्ण त्यांना ते नॉलेज नाही, त्या ह्याच्यात यावी, त्या फ्लेक्सच्या झालाव्यात यावी आणि ते मग अजून वाढत जावं. माझं क्लिअर मत आहे. म्हणजे कुणाला माझ्या मित्रांना राग आला तरी मी सांगतोय, त्यांना पण माहिती, मी काय माझ्या मित्रांना पण थोडा बोललो आहे. मी माझं जर बघायला गेलं ना, माझ्या ओपनिंगला सहसा जास्त खूप वेळा असं होतं की बेसिकच गर्दी असते, अशी काय लय आतंक सागर लोटलेला नसतो. पण दिवसभर दुकानामध्ये भरपूर गर्दी असते, ह्याचे आमच्याकडे फुटेजेस असतात. खरेदी करायला गर्दी यावी, हा आनंद आहे व्यापाराचा. बाहेर रील्सवर जी माझ्यावर प्रेम करतात ती गर्दी येते, त्याचा पण आनंद आहे. पण मरणाची बाहेर गर्दी आहे, लोकांना थांबायची जागा नाही आणि आतमध्ये धंदाच झाला नाही, हे कुठलं गणित आहे? पहिल्या दिवशी आत्ता पण मी ओपनली सांगतो, कधीही कुठल्या माणसाने जावं, यवत, सासवड, पिरंगूट, त्यानंतर धुळे, अजून आमची कोल्हापूरची ब्रांच, अजून मला वाटतं मी आता ओपनिंग कुठं पटकन आठवत नाही मला, 1,00,000-1.5 लाखाच्या खाली धंदा नाही पहिल्या दिवशी. कधी विचारायचं, ऑन रेकॉर्ड सांगतोय, पॉडकास्ट काय कुठं जात नाही, ऑन रेकॉर्ड सांगायचं. बरं, त्या दिवशी ज्या दिवशी ओपनिंग झाली त्या दिवशी बँक डिटेल्स दाखवायला आपण तयार आहे. एवढी कोण गॅरंटी घेऊन बोलत असेल सांगा कोणी, कुठलाही तुर्नम गाणं. ओपन चॅलेंज सगळ्या त्याच्यामध्ये नाही, चॅलेंज नाही, व्यवसायात कॉम्पिटिशन असावं व्यावसायिक, तसलं चॅलेंज मिळेल, त्यात काय मजा नाही, ती लहान मुलं करतात ते, त्यात नाही. माझं काय म्हणणं आहे का, हे पहिल्या दिवशी काय होतं माहिती आहे का, आम्ही तेवढं काम केलं त्याच्यामध्ये, आम्हाला माहिती कस्टमर कसा आनंदी होणार आहे, कसा आमच्या दुकानापर्यंत येणार आहे. काही क्षेत्रामध्ये जे आहेत ना, त्या पूर्ण क्षेत्रामध्ये जेवढे कपड्यांची दुकान असतात तेवढ्यांचा मिळून जेवढा बिझनेस होत नाही, तेवढा कधी कधी रायबा फॉर्मन्स एकट्या शाखेचा त्या ओपनिंगच्या दिवशी बिझनेस असतो. ठीक आहे ना, नाही आहेत खूप लोक. मी कधी माझ्याकडे ना, मी फक्त एकदा आपले, मी सांगतो, दीपक पोकळे तिथं खाली गोल्डन मॅन माहिती आहे ना, त्यांची जॅगवर होती,
आणि ते आपले मित्र आहेत. आम्ही शिरवळची ओपनिंग होती आणि त्यांचे आमचे कॉमन फ्रेंड आहेत. त्यांनी म्हटलं दादांना पण घेऊन या. ते आपले जवळचे ते बिचारे आले माझ्यासाठी. त्यांनी मला आग्रहाने म्हणले नाही दादा वर जावा सनरूफमधनं. म्हटलं दादा मला बरं नाही वाटत ते. नाही जावं. त्यांनी मला ते ढकललं तिथनं. जावं तुम्ही सनरूफ खाल्ला. एकच ओपनिंग येते माझी बहुतेक, एक ती आणि एक लय पहिली ओपनिंग आहे सगळ्यात नाशिकच्या शाखेची. तेव्हाच मी फक्त सनरूफमधनं बाहेर आलो. मी तसलं काय बावळटपणा पण करत नाही. त्याच्यामध्ये मला तसलं काय ते आवडत पण नाही. म्हणजे जी लोक तुमच्यावर प्रेम करते ती खाली जमिनीवर थांबलेत आणि तुम्ही वरनं असं करायचं. ह्यात काय मजा आहे? तुमची लोक त्यांच्या लोकांमध्ये चाला, काढू द्या 4 फोटो, करू द्या 4 सेल्फी. आपण मी गर्दीत पोरणं सांगतो शेवटचं असतो जात नाही 2 तास इथं थांबतो. फक्त ढाकलून बिकलून मला बी पाडू नका आणि तुम्ही बी पडू नका. निवांत फोटो काढू, तुम्ही आपले मी तुमचा आहे, टेन्शन नाही. ती लोक आपल्यासाठी 10 तास दिवसभर येतात, शॉपिंग करतात, 2-2 तास आपली वाट बघत थांबतात. आपण यायचं झाक्या पिंजायच्या असं करायचं आणि पळून जायचं. ह्यात काय मजा आहे? थांबा तिथं त्यांच्यावर बोला, काय चालले काय नको हवं ते बघा आणि मग जावं. त्यामुळं कधी कधी असा तोटा होतो की लोकांना वाटतं की नाही ये नाही. मी ज्यांना कळतो त्यांना कळतो. फक्त माझ्याकडून तेवढा फ्लेक्स होत नाही, ती माझी आहे चुकी. पण नाही येत आता फ्लेक्स करायला, काय करणार मी. माझं आहे ना सगळ्या जी नवीन मुलं येत आहेत आता व्यवसायामध्ये किंवा काही करायच्या प्रयत्नामध्ये किंवा जी कुठलीही फ्रँचायझी आहे ना, कपड्यांचीच नाही फक्त कुठलीही फ्रँचायझी, मी एकदम ह्याने सांगतो आहे की म्हणजे मी त्या कॅमेऱ्यात लुक देऊन सांगतो सगळ्यांना की जी लोक ह्या नवीन व्यवसायात यायचा प्रयत्न करत आहेत किंवा काही गोष्टी नवीन करायचा प्रयत्न करत आहेत, त्याचं सगळ्यांना माझं एक चांगलं एक भावाच्या नात्याने आव्हान आहे की आमच्याकडे जेव्हा तुम्ही येता एक फ्रँचायझी घेण्यासाठी तेव्हा सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्याकडच्या गाड्या, आमच्याकडचं सोनं, आमच्या मागं असलेला फेम किंवा जे सोशल मीडियावर दिसते ते बघून कुणीही प्लीज कुणाचीही फ्रँचायझी घेऊ नका. मी इवन माझीही सांगतो, माझ्याकडे तर त्या बाबतीत आम्ही तर ते ठेवतच नाही. पहिल्या मिटिंगलाच आमचं क्लिअर असतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बघून त्या गुंतून आणि आपल्याकडे पण ह्यांच्याकडे एक गाडी आली आहे 50 लाखाची तर माझ्याकडे एक 5 लाखाची येईल, ह्यांच्याकडे 16 लाखाची तर माझ्याकडे काय 6 लाखाची येईल. हे बघून जे लोक व्यवसायात उतरतात ना, मी शार्प सांगतो या खूप लोकांचा व्यवसाय ना बंद पडला आहे ह्याच सगळ्या ह्याच्यामुळं. आणि ह्याच्यात काय माहिती का, छोट्या छोट्या गोष्टी आहेत की सगळ्यात मी खरं सांगू काय, कोणाची फ्रँचायझी घ्यावं हे कसं ओळखायचं. आता ह्याला भारी विषय, तूच सांगा आम्हाला की बाबा ह्याची फ्रँचायझी घ्यायची का नाही हे लोकांनी कसं ओळखावं. कुठल्या ह्याची मी सरळ एक गोष्ट सांगतो, तुम्हाला जवळपास व्यापारी माहिती असतात की कुठनं म्हणजे किंवा काम चालू असतं त्या जो सर्कल आहे पूर्ण बरोबर, सर्कलमध्ये तो व्यक्ती कुणासोबत काम करतो, कसा काम करतो, काय असतो, कसा असतो, आधी ते चेक करायचं की बाबा ह्याचं जे रेकॉर्ड आहे ते कसं आहे, म्हणजे कामाची पद्धत कशी आहे. आता जर ओपन करून सांगायचं म्हणलं त्यांचे पेमेंट्स कसे आहेत मार्केटमध्ये, हे खरं ओपन सांगतो, पेमेंट्स कसे आहेत मार्केटमध्ये हे जाऊन चेक करावं. किंवा ज्या जुन्या शाखा आहेत त्या जुन्या शाखेला भेट द्यायची, त्या जुन्या शाखा कशा चालल्यात काय, 1-2 नका देऊ. ज्या बंद पडायला आल्यात ना त्यांना जाऊन भेट द्या की प्रॉब्लेम काय नक्की काय, कशामुळे तुमच्यामुळे होतं आहे का बाकीच्या बेसिक त्यांच्याकडून काय चुकी किंवा काय कुठलीही असो. म्हणजे ते आपलं जे कुठल्याही जेवणा वगैरेच्या फ्रँचायझी असतात, मग वडापावच म्हणा, मोमोज म्हणा, कपड्यांची म्हणा, त्याच्यानंतर ना अदर काय XYZ काय असेल ते प्रत्येकाच्या बंद पडणाऱ्या किंवा तुम्हाला असं वाटतं की ही फ्रँचायझी चालत का नाही, त्यांच्याकडे जायचं आणि विचारायचं काय प्रॉब्लेम आहे बाबा. तो माणूस त्याच्याबरोबर घडलेलं सगळं एका सेकंदात तोंडावर शेअर करतो, बिना पैसे देता आणि बिना वेळ घालवता. जाताना चाय बी पाचतो तो, का त्याच्या मनात तो राग असतो की मी एवढा पैसा लावला तिथं आणि माझ्या हातात काय आलं, अपयश. ह्याच्यात पॅरलरमध्ये अजून एक सांगतो, ओपन चॅलेंज जरी म्हणलं तरी चालेल, आमच्या रायबा फॉर्मेन्सच्या कुठल्याही शाखेत जा, कधीही जा आणि माझ्याबद्दल जर एकही माझा शाखा मालक जर चुकून जरी तुम्हाला म्हणलं नाही दादाचं काय रिस्पॉन्स नाही घेऊ नका. माझ्या ज्या 6 फ्रँचायझी आहेत ना त्या माझ्या आळे फाट्याच्या फ्रँचायझीने बुकिंग करून घेतल्यात. मी गॅरंटर म्हणला, माझे वडील म्हणला ड्रायव्हर आहेत म्हणला, आज इथं एवढं सगळे म्हणला. गाडी त्यांनी पण घेतली की त्यांनी पण गाडी घेतलीच. ती कधी घेतली, सेकंड स्विफ्ट घेतली. त्याला माहिती कधीपर्यंत दादा रायबा फॉर्मेन्सचा मालक घेऊन ती 16 लाखाची वॅरनं वापरतो तो. त्याला घेता आली असते की मला बी घेता येते गाडी, काय माझ्याकडे काय नाही आहे का असं नाही. आमचं थोडं विजन वेगळं आहे, व्यवसायात लावणं आहे. 4 टायर असले ना आणि त्यात AC असला ना मस्त तुमच्या कम्फर्टसाठी तर तुम्ही कुठलीही गाडी वॅगनर पण वापरू शकता, काय असं हे नाही आहे. फक्त थोडंसं असतं की आपल्याला पण चांगले असावे म्हणून त्या लेवलला नाही घेत मी.
माझी जेवढी होती तेवढी घेतली. आणि मी हे ओपनली सांगतो, मी ती गाडी पण आम्ही त्या विजनने काम करतो, ती गाडी पण लोनवर घेतलेली. मी एक कट्टा माझे 16-17 लाख रुपये कुठल्या शोरूमच्या ह्याच्यात देणार नाही. मी काय मला फायदा आहे, जाऊ दे माझं 2 लाख रुपये, काय प्रॉब्लेम नाही, माझं व्याज जातं आहे, माझी गाडी रोज येते. पण तेच जे राहिलेले माझे 10 लाख रुपये ते माझे व्यवसायात दुसरीकडून मला जास्त अर्निंग जनरेट करून देतात. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या आम्ही त्याच्यामध्ये बघतो. ह्या सगळ्या गोष्टी बघा, फक्त गाड्या घोडे आयशो आराम आणि दाखवलेला फ्लेक्स बघ मित्रा. मी तुला खरं एक सांगतो, मला खरं तर आहे ना, मी बोलत नाही कधी, कॅमेरा तर सांगतो आहे, 5,000 रुपयाला आहे ना लक्झरी रूम भेटते हॉटेलची, त्याच्यामध्ये सगळ्या रील्स काढता येतात एका दिवसात, 24 तासात एक रूम देतात. 5,000 रुपयाचा एक कॅमेरामॅन भेटतो आणि 3,000 एडिटिंगला लागतात, 13,000 रुपयामध्ये गुंडाळतात. हे लक्षात घ्या तुम्ही. थोडंसं मागचं पण बघा. मी नॉर्मली फिरताना दिसतो ह्याच्यासाठी मला करायचंच नाही आहे ते, मी काय माझं पुढरपण नाही सांगत, पण मी सांगतोय फसताय कुठं, फसू नका. माझं एवढी खुली किताब आहे ना, मी आज पण रोडवर कोणालाही टू व्हीलरवर दिसतो, प्रेमाने आवाज देतात, अके भाऊ आपला बी आवाज असतो, काय दादा निवांत, ओके जाऊ द्या गाडी. म्हणजे मी फसवलं नाही कुणाला, माझ्याकडे फसवण्याचं हे 0 आहे. मी नाही फसवलं बाई कुणाला. माहिती कमेंट पण चांगले येतील की बाबा नाही, जे आहेत जे बघतात त्यांनी सगळ्यांनी खाली करा कमेंट, म्हणजे लोकांना पण कळावं खोटं नाही बोलत. खरंच कमेंट करा, आता गरज आहे. मी काय म्हणतो, आता आकाश आपण भरपूर गोष्टी बोललो बिझनेसबद्दल, पण आता ज्यावेळेस तू हा बिझनेस करतोय, सगळं चाललंय, तर कुठेतरी तुझ्या आयुष्यात प्रेम खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आमच्या वहिनी ते रोल प्ले करतात की तुझं डोकं शांत ठेवणं, तुला ह्या गोष्टींमधनं बाहेर काढणं बऱ्याचदा, जो काही स्ट्रेस येत असेल वगैरे. मग आता वहिनींना कोणता आकाश जास्त आवडतो, उद्योजक आकाश का जो रील स्टार आकाश आहे? तुला आत्ता प्रश्न बघून आहे ना, मला त्या नायक पिक्चरचं एक सीन आठवलं. येतो धोती खोल राय. आत्ता आहे ना भाई, लिटरली सांगतो, काय माहिती आहे का, मी एक खरं, आता जी लोक व्यवसाय करतात ना त्यांच्यासाठी हे सांगतो. सगळ्यांकडे सगळे बाहेर समाजाला दिसतं, माणूस खूप मोठा आहे, खूप चांगला व्यवसाय, पैसे आहेत, सगळे समाजात इज्जत आहे, पण त्याच्याकडे फक्त आहे ना, त्याकडे द्यायला वेळ नाही घरातल्यांना. म्हणजे बायकोच नाही, म्हणजे घरी मम्मी पप्पा झाले किंवा काय, असं द्यायला वेळ नाही आहे. किंवा घरातल्या कोणाचं लग्न आहे तर तो 5-6 दिवस जाऊन तिथं राहू नाही शकत लग्नाला, तो आनंद नाही घेत आहेत आता. आणि ते असं नाही आहे काय, ते तर आपण आपल्या हातानेच ओढून घेतले, आपल्याला काम मोठं वाढवायचं आहे. नाही तर बेसिक असतं ना की आपलं छोटंसं एक स्टोअर ठेवा, 10 ते 10 ते ओपन करा, आणि बेसिक एक आपल्याला सॅलरी टाईपमध्ये एक अर्निंग येते ती घ्या, आणि निवांत घरी बसा. पण आपल्याला पुढं जायचं आहे, मोठं व्हायचं आहे, त्यात अजून खूप स्वप्न आपली ती मोठी पूर्ण करायचं, मग त्यासाठी ती धावपळ सुरू आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, वो लडके हे जनाब, तो वाला एक सीन येतो की दिवसभर व्यवसाय डोक्यात चालला आहे, दुपारी लोक भेटत आहेत, त्यांना हसून सगळं दिवसभर काढत. कधी कधी लिटरली एवढा हे टाईम येतो ना की मी फुल स्ट्रेसमध्ये, म्हणजे बहुतेक वेळा रील्सवर लोकांना कळत पण नाही, पण ह्याचा स्ट्रेस खूप असतो. व्यवसाय कोणाचाही कुठला असो, वडापावाला असला तरी आत्ता सिलेंडर संपला तर त्याला त्याचं माहिती की सिलेंडर आता भेटत नाही, काय करायचं. 4,500 रुपयाला सिलेंडर झाले, तो कसा विकणार वडापाव, त्याने काय 50ला विकून आणू शकत, दुकान बंद केलं विचार. त्याचं लेवलला त्याचं माहिती आहे, आमच्या लेवलला आमचं माहिती आहे. समोरचा एखादा माणूस आला ना तर तुम्ही नाराज पण नाही राहू शकत, हसायचं त्यासमोर. तो हसून भेटला ना तुम्ही हसायचं, तुमची नाराजी त्यासमोर नाही चालत. तो म्हणतो तुझं तुझ्याकडे ठेव, मी तुला आनंदाने भेटलो आहे, मी तुला हसरा बघितला ना रोज, तर तुम्हाला हसरात दिसला पाहिजे. कधी कधी एवढं ते स्ट्रेस आहे किंवा कॉलवर चालले नाही का, कुठं काय मटेरियल अडकलं आहे. असं एकदा तर असा किस्सा झाला होता की मी गॅलरीत होतो बाहेर, आणि फ्लोअरवर माझं चाललं होतं, माझा एक टेम्पो जो होता मला तो अडकला होता, आणि आमची चिडचिड चालू आहे की काय आहे काय नाही. एक कस्टमर आलं, मागणार दिला, दादा मी असं फिरलो 2 मिनटं, ते थांबलं, परत आव दिला, दादा 2 मिनटं. ते म्हणला अहो मला जायचं आहे म्हणला गावाला, मी लय लांबनं आलो आहे म्हणला. मग मी त्यांना म्हणलं ठीक आहे करतो म्हणून, कट केला, फिरलो, म्हणलं काय आलं दादा, हो म्हणला दादा मी लय लांबनं आलो आहे म्हणला, मी रोज तुमचे रील्स बघतो. मग त्याने जरा 2-3 ते प्रेमळ शब्द सांगितले. मग मला ते सगळं दुसऱ्या सेकंदाला सुचवून, होय काय म्हणता, इकडनं आला काय घेतलं, हे केलं का, काय करताय, मग आता कसं जाणार आहे, जेवला का, हे ते सगळं सुचव. त्याबरोबर हसून बिसून बोलायचं. तो मला ओके केला, माझ्याबरोबर 2 सेल्फी काढला, तो जिन्यातनं उतरला, मी परत त्यांना फोन लावला जिथं ते प्रॉब्लेम चालू होता, आणि तिथं परत चालू झालं ते. म्हणजे असा पण पार्ट येतो. मग ते तिथनं पुढं घरी जाऊन, घरी गेलं ना, मग घरी गेल्यानंतर मन काय म्हणतं, थोडासा आराम करा. मग त्याच्यामध्ये बायको काय म्हणते, मला वेळ द्या.
प्रत्येक मी सांगतो, म्हणजे तुमचं मोबाईलचं दुकान असू द्या, तुमची वडापावची गाडी असू द्या, तुमचा पाणीपुरीचा ठेला असू द्या, काही असो, घरी गेल्यानंतर ना त्याला असं वाटतं की आता गेल्यावर थोडासा आराम करूया, थोडीशी ती वामकुक्षी घेऊन बघतो. त्याला गेल्या गेला पहिला प्रश्न होतो. दिवसभर तू घरात नसतो, आता आला की आल्यानंतर पण तुझं हे चालू झालं, थोडंसं बोलायचं, कुठं बायकोला फिरायला घेऊन जायचं. अरे हा, आम्ही पण कुठं फिरलो आहे, आम्ही पण दिवसभर कामातच आहे की. तर असतं, पण मी थोडंसं ट्राय करतो आहे आता वेळ द्यायचा, फक्त ट्रायच करतो आहे, पण ते होईना माझ्याकडून. मी झालं की पुढच्या नेक्स्ट पॉडकास्टमध्ये नक्की सांगेल. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मला भेटलंच नाही ना. वहिनींना कुठला आकाश आवडतो, उद्योगपती आकाश का रील त्यांना स्टार? फक्त त्यांचा पती आकाश आवडतो. त्यांचं म्हणणं काय माहिती का, तिचं दिवसभर एक असतं, काम करतोय व्यवस्थित मस्त मस्त, थोडंसं काय असेल तिच्याकडून काय आलं छोटं मोठं ते पाठवते, बघ आपल्याला हे करेक्शन आहे, आपलं रायबत तू हे करशील का, हे करेल का, झालं. पण जसा त्यांचा तो मी टाईम येतो 7 नंतरनं, 7च्या ठोक्याला तिथनं चालू होतो. जेवायला कधी येणार आहे का, बरं थोडा उशीर झाला, चुकून लागतंच ना वंतरीमध्ये आधी भेटतं, 10चे 11 झाले, 10ला येणार होतास, फोन नाही केलास, मग नंतर ना आता भीती वाटते, मग घरी जायचं, मग ठीक आहे गेल्यानंतर जेवायचं, त्यानंतर ना ते झोपायची वेळ झाली की परत तेच चालू. मग ते काय होते, मग तिला तिथं ते व्यवसाय नको असतो, तिला आता उद्योगपती नसतो, तिला फक्त पती पाहिजे असतो. 7 के पहिले उद्योगपती, 7 के बाद मी ओनली पती, असा तो फंड आहे. आणि माझं नाही, मी जागतिक कारण सांगतोय, तर जागतिक सगळ्यांचं कारण सांगतोय, सगळ्यांच्या मनातले वेदना मी सांगितलं. अच्छा, पण आता अजून एक गोष्ट अशी आहे की तू बोलता बोलता म्हणला फिरायचं. आता मागच्या पॉडकास्टमध्ये बी आपलं म्हणजे बोलणं तुझं काय झालं. म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं आहे की मी घरी राहू नको, मला हाकलून द्यावं माझ्या घरातनं, तुझं असं म्हणणं आहे का? नाही नाही, माझं असं म्हणणं आहे तू घरात नको राहू, वहिनींसोबत बाहेरच्या देशात जा नाही, मग कुठेतरी मी तेच फिरायला. म्हणतोय तुला, तू या असं सांगतो, मागच्या वेळेस तो पॉडकास्ट बघितला, त्याच्यानंतर ते झालं. मला आत्ता येताना म्हणलं ते उन्हाळा आला, तिथे पावसाळ्यात परत काहीतरी विजा पडताल, विमानं बंद होतील, ते पटकन तिकीट काढ. माझं काय झालं माहिती आहे, मी जाऊ फिरायला निघतो ना, तेव्हा विमानांचाच काहीतरी प्रॉब्लेम होतो. आत्ता तर मी तुम्हाला सांगतो खरं, मी आत्ता शपथ चाललो होतो, मी दुबईला आत्ता चाललो होतो, आमच्या दोघांचे बड्डे एकाच महिन्यात ना, तर आम्ही तो असा प्लॅन बनवला होता की 5 तारखेला तिचा बड्डे, 12 तारखेला माझा बड्डे, असं बनवू आपण तिथं 10 दिवस राहून. मिसायलच पडली ना तिथं गाड्या, डायरेक्ट उद्ध्वस्त, प्लॅन कॅन्सल. आणि नशिबाने योगायोगाने मी तिथं नव्हतो, आम्हाला विजा नाही भेटला, आम्ही लय पटकन गेलो होतो, नंतर विजा झाला नाही तिकडे त्या दुबईचा, आणि वाचलो. नंतर 2-3 दिवसाला कळलं तिथं बॉम्ब बिम पडायला चालू झालं. आता जाऊ शकतो की, आता नॉर्मल झाले, म्हणजे हा, आता विजा जाऊ ऑन शकतो. अरायव्हल आहे, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे नाही तर थायलंडला जाऊ शकतो, श्रीलंका मला आहे. जर आपल्या गप्पा गट्टाने स्पॉन्सर केलं ना, आई शपथ मी 2 ट्रिप करेल. मित्रांनो, आता गप्पा कट्टाला राय परफॉर्मन्स आता स्पॉन्सर होते. नाही, गप्पा कट्टाला गप्पा कट्टाने रायबा फॉर्मन्सला नको स्पॉन्सर हो. गप्पा कट्टाने त्याच्या गप्पा कट्टाचे जे ओनर आहेत त्यांनी त्यांच्या एका खास मित्राला ते स्पॉन्सर करावं. मित्रांनी लग्नाला बोलावलं नव्हतं मला. मी खरं सांगतो, लग्नातल्या लोकांना राहिलं, तुला पण राहिले, पण ठीक आहे ना. आता हाँ, त्याच्या टायमाला 100% बोलो, उस टाइम पे सबको बोलाऊंगा. फिर मेरी शादी में 3. हां, म्हणजे तुझं लग्न कधी होईल? अजून 2 वर्ष. मग ठीक आहे. खरं खरं सांगतो, आता माझा काय ह्याच्या मागं प्रोपगंडा नाही आहे, तुला वाटायचं नाही तर मला कुणी सांगितलंय बोलाय बिलाय, तर मी तुझे कमेंट वाचलेले आहेत व्लॉग्सच्या 3-4 लास्ट, सगळे एकच कमेंट करतात, आकाश दादा वहिनी तुम्ही कधी एकत्र व्लॉग्स चालू करणार, किंवा चालू केलं तर ते कंटिन्यू का करत नाही, सांगा आता. हात जोडून माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना माफी मागतो की माझ्याकडून ही गोष्ट शक्यच होत नाही आहे. मी व्यवसायात एवढा पुढे गेलो, सोशल मीडियावर तुम्ही मला एवढं प्रेम दिलं, पण काय तुमच्या त्या प्रेमाला आता मला आहे ना पूर्णपणे तेवढी साथच देता येत नाही. मी खरं सांगतो तुम्हाला, हात जोडून सांगितलं बघा, मी खरं सांगू काय प्रॉब्लेम होतो आहे माझा. सकाळी निघलं ना सगळं हे डोक्यात, संध्याकाळी आलं की आराम पाहिजे, नाही तर एकदा सुरू केलं म्हणजे असं सुरू करूया, चलो सुरू केलं, 1-2-3 पॉईंट्स घेतले, चांगले व्ह्यूज आले, ठीक आहे उद्या हे करूया, परत आई शपथ काहीतरी प्रॉब्लेम निघतो. पण मित्र, आता प्रॉब्लेम सगळ्यांच्याच आयुष्यात आहे, सगळीच बिझी असतात. मी काय म्हणतो, बायकोसाठी फक्त 10 मिनिटं काढायचे, काहीतरी बोलायचं, त्याचंच एक ब्लॉग टाकून द्यायचं, आपलं दोघांचं एक युट्यूब चॅनल करून. माझं काय माहिती आहे, मला जे लोक बघतात ना त्यांना ओरिजिनल आकाश जाधव बघा, ओरिजिनलच की, तुम्ही पण 10 ते- मिनिटात काय बोलताल भांडताल ते टाकून मला द्यायचं. मी खरं एक सांगू काय, ह्या ब्लॉग ह्याच्या माध्यमातून मला थोडीशी एक भीती पण वाटते की
लोकांना असं काहीतरी नाही का टाईमपास बघायला आवडेल का काय, कारण काय होतं लोकांना कॉन्टेंट बघायला आवडतो. लोक आईला 10 मिनटं आयुष्यातली खर्च करून आपलं बघते ते, म्हणजे काहीतरी चांगलं पण द्यायला पाहिजे ना त्याच्यामध्ये. त्यामुळं थोडंसं कधी कधी काय होतं, आधी कसं होतं माहिती आहे का, आधी एक चला हे बिझनेसचा पॉडकास्ट आहे त्यांनी पण सांगतो, आधी कसं होतं, आकाश जाधवचा आकाश जाधव होता, द चिलॅक्स मॅन, निवांत कुठेही फिर, काही कर, काय वाद नाही, मागं काय टेन्शन नाही, काय नाही. एक 50-60 मित्र होती, थांबल तिथं व्हिडिओ, त्याला कुठले बंधनं अटीबिटी नव्हते. पण आता काय होतं माहिती आहे का, कुठली एखादी रील वगैरे आपण बनवली आणि त्याचा काहीतरी एक दुसरा अर्थ काढला आणि तो फरक माझ्या व्यवसायावर पडायला लागला. थोडंसं चुकीचं होतं त्याच्यामध्ये. म्हणजे काय होतं, ठीक आहे माझ्या वैयक्तिक ह्याला झालं तर वेगळी गोष्ट आहे, मला जर वैयक्तिक तो आर्थिक दंड बसतोय का वेगळा विषय. त्याच्यामुळे आता ते आपली लोक पण आहेत ना एवढी माग आपल्यासोबत काम करणारे फ्रँचायझीवाले, चुकून माकून असं काय आपल्याकडून नाही निघावं, चुकून पण कुठल्या रील्समधून असं नाही निघावं. म्हणून कधी काय आम्ही रिचेक करतो की काय चुकते का, हा बनवायचं का, नाही बनलं तर ह्याच्यानंतर काय होईल. आता एवढ्या भरपूर कॉन्ट्रोवर्सी होतात, म्हणजे कोण कोणावर काहीतरी बोलतं किंवा काय कोणाच्या ते चुकून निघतं, बोलताना इंटेन्शन नसतं पण ते फ्लोमध्ये होऊन जातं अशा कुठल्या. आजपर्यंत 9 वर्षामध्ये माझ्याकडून एकदा पण असलं काय झालं नाही. आम्ही एवढं त्याचं गांभीर्य ठेवतो ना त्या गोष्टीचं की नाही, त्यामुळं मग ते थोडंसं आता बंधन आलं माझ्यावर की नाही की आता हे नको बनवू. म्हणजे माझं एक कॉन्टेंट होतं जुना की मी मुलींना थोडंसं रोस्ट करायचो, म्हणजे जी सत्य परिस्थिती मुलांच्या बाजूने की किंवा काय एक्सोजेड असं. तर मग ते आता करता येत नाही मला, कारण की ते मग म्हणताल नाही असं थोडी आहे, तो आम्ही तुम्हाला त्या लेवलला बघतो आणि तुम्ही असं प्रेझेंट करताय सगळं. आणि लग्नाचं जर करायचं म्हणलं तर आता अस्मिता काय म्हणते, आमचं कॉन्टेंट थोडासा ह्याचा आहे, ती काय म्हणते नको रे, जर आपण त्या लेवलला बनवलं तर मग ते जे त्या प्रोफाईलवर तुला बघतात मग ते लोक थोडेसे वेगळा विचार करतील. त्यामुळे ते थोडीशी लय बंधन अशी आळून पिळून आले. तर मग मी थोडासा पहिला प्रेफरन्स रायबालाच देतो, कारण की माझ्यामुळं मग ते प्रॉब्लेम व्हायला नको कोणाला, कारण की त्यांनी आपल्यावर पैशासोबत विश्वास बी लावला असे. तू जसं उत्तर दिलेलं आहे मी काय त्याच्यामध्ये सॅटिस्फाईड नाही. आता मला ते एकच गाणं आठवतंय याच्यावरती, वाघाची शिकार हरणीने केली. नाही मी करायला काय नाही, मी करतोय. मला ते एवढी गोष्ट भारी आहे ना की माझं एक इंस्टाग्रामचं पहिलं असं अकाउंट आहे, पहिलं बी म्हणू शकतो भाई मी, आत्ता पण जाऊन चेक कर. त्याच्यात विषय असं आहे, भयान काहीतरी वेगळंच प्रेम आहे. माझ्या फॉलोअर्सच्या लाईनमध्ये ना तुला सांगतो, वस्तीत ज्याचं घर पत्र्याचं आहे तिथून जो बंगल्यात राहतो आणि जिथून ज्याला कळतं की हे काय आहे, हा माणूस असा आहे तसं आहे, तिथून वयस्कर माणसं इथपर्यंत फॅनबेस आहे आपला. म्हणजे अख्खी ते 1 मिलियन आहेत ना, त्यात एवढी लोक आहेत. आत्ता पण मी माझ्या चाळीतनं जातो, जुन्याच घरी राहतो, तिथनं उतरून आलं की सगळं ते पूर्ण लहान मुलं वगैरे असतात. कधी कधी ते मी त्याचा पप्पा असं खांद्यावर घेऊन येतो आणि मग ते ती काय म्हणतात ते का ते टी व्हीवाले काका म्हणते ती काय असं करतात, ते गाणं बघतात पहिल्यांदा, हळद लागली ते गाणी बघतात आणि त्याच्यामध्ये मग तो तसा फॅन बेस पूर्ण असा. मग ते नवीन गाणं वगैरे काही यायचंय का? नाही, थोडंसं कमी केलं, ह्याच्यामुळे जमत नाही. इच्छा लय असते पण ते जमत नाही. ते 2-3 दिवस प्रॅक्टिस लागते, त्यानंतर शूट नंतर मग ते पूर्ण प्रमोशन हे ते मग होत नाही. मग ते काय होतं, उघड डिरेक्टरचा लॉस बीस झाला तर मग ते मजा नाही येत. लॉस मेकिंग काम आपण करत नाही कुणा, आपल्यासाठी पण आणि दुसऱ्यासाठी पण. बर, मग आता यंदा आहे का काही नियोजन कशाचं? कुठे फिरायला जायचं? फिरायचं नियोजन तर रोज आहे. मला उद्या सकाळी रोज फिरायला वाटते, मला आहे ना रोज सकाळी उठलं वाटते की आज कुठेतरी फिरायला जावं. बरं एक काम करू मग आपण, गप्पा कट्टा हा क्या जातो कुठेतरी जाऊ फिरायला आता. पण तिथं आपण फिरायला जाऊ, पॉडकास्टला नको. हा फिरायलाच जायचं की नाही तर कॅमेरा बंद. नाही तर थोड्या वेळाने सगळ्या ऑडियन्सला कळेल की एक मस्तपैकी रेसॉर्ट आहे, रेसॉर्टच्या 2 खुर्च्यांवर आपण दोघं बसलोय 4 कॅमेरे काय बाजूला. चाललंय नाही पण तुझी एक गोष्ट आहे मला म्हणजे सगळ्यांना सांगू वाटते की आता इतके दिवस आपण ओळखतोय, जवळजवळ आता वर्षापेक्षा जास्त झाला असेल, पण मित्र म्हणून जो आकाश जाधव आहे तो स्टार्टपासून तसाच आहे. मग तिथं मॅटर नाही करत की बाबा तुला 10,000 फॉलोअर्स आहेत का 10 लाख फॉलोअर्स आहेत का तुला 50 लाख फॉलोअर्स आहेत. आक्या जसा असतो तसा नॉर्मल असतो. आता आपण पॉडकास्टसाठी तर आत्ता भेटलोय, पण पॉडकास्ट शिवाय ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस बी तू तसाच असतो, आपलं तसं वेगळं काय पर्सनॅलिटी नसती तुझी अशी. आत्ता तसं सांगायला गेलं ना तर माझ्याकडे लय क्रिएटर्स आहेत असे जे आत्ता टॉपमध्ये मोजले जात आहेत असे. म्हणजे आम्ही तर जुन्या ह्याच्यातले म्युझिकलीवर टिकटॉक आणि मग इंस्टा असं, म्हणजे नवीन इंस्टाला वगैरे जॉईन झाले ना ज्यांनी कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं, तेव्हा खूप वेळा असं होतं, खूप लोक आहेत. मी तुला पॉडकास्ट संपलं मेसेज दाखवतो, नाव पण सांगतो, मी त्यांना पर्सनल मेसेज केलात. मी पण एक ऑडियन्स आहे ना, मी पण बघतो माझ्या इंस्टाग्राम, भरपूर लोकांना मेसेज केला, भाई 1 नंबर झालं, मस्त मला लय भारी व्हिडिओ आवडतो. मग त्याला तिथनं रिप्लाय होतो, भाऊ थँक्यू, नाही का मी तुमचे व्हिडिओ बघतो
खूप लोक म्हणतात दादा तुम्हाला बघून फॉलो केलं आहे किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये मी पहिले त्या तशा यमक जुळवायच्या कविता करायचो मग तसंच सिमिलर कॉन्टेंट ना दादा तुम्ही त्या टायमाला करता आता जर आम्ही पण म्हणजे ते एक थोडासा रिस्पेक्ट करतात माझा पण माझ्याकडून पण फुल रिस्पेक्ट आहे. फॉलोअर्स मॅटर नाही करत, तो माणूस कसाही मॅटर करतो आपल्यामध्ये. त्यामुळे माझ्याकडे भरपूर चेन आहे क्रिएटरमध्ये पण मी त्यांचा कधी माझ्या व्यवसायासाठी उपयोग करून नाही घेत. माझा मित्र जर कॉन्टेंट क्रिएट करतो ना, माझ्याकडे आत्ता बघितलं ना, माझे आत्ता पण मित्र टॉपमध्येच मोजले जातात. मी कधी माझ्या व्यवसायाच्या प्रमोशनसाठी नाही, त्यासाठी मी कधी आणत. तो माझा मित्र आहे, चांगला आहे, बस माझा व्यवसाय चालवायचा आपल्यात दम आहे भाऊ. आपण आपला व्यवसाय चालू शकतो, त्याला आपल्या असं काही चुकीचं नाही मित्राला आणू नये, पण काय गरज आहे आपण करू शकतो ना. मित्राला बोलव मस्त. आता येतात की आदित्य येतो, विशाल येतो, ऋषा असतो, मस्त चहा नाश्ता होतो आमचा खाली. सानिका येते, सानिका बड्डेला वगैरे आली की माझ्या येते दुकानात येते. मी कधी नाही म्हणलं सानिका माझी मैत्रीण आहे, विशाल फाले त्यांनी मूवी केलाय, गाणी केल्यात, भाऊ ये की जरा प्रमोशन होऊ दे की आपलं. काय गरज आहे, ते मित्र आहेत ना आपले, मित्रांसारखं ठेव. त्यात व्यवसाय, मैत्रीत व्यवसाय नाही बघायचा. बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, बाजूला आहेत. आक्याला खायला काय आवडतं? तसं काय मी खरं सांगू का, बायकोच्या शिव्या का जेवण? लोकांचं प्रेम. ते जोर आहे हो. मग आता आक्या, मी भरपूर गोष्टी बघतोय तुझ्या, त्यामध्ये मी प्रामुख्याने बघतो की बाबा तू कॉमेडी कॉन्टेंट जास्त करायचं सुरुवातीपासून. तू भरपूर लोकांना हसवलेलं आहे, म्हणजे कुणी नैराश्यात असेल आणि त्याला तुझा व्हिडिओ गेला तो हसणार, त्याचं ते टेन्शन थोडं तरी लाईट होईल. मग आमच्या आक्याला असा कुठला कंटेंट क्रिएटर आहे की जो आक्याला हसवतो, ज्याला आक्या बघतो आणि आक्याला भारी वाटतं? एक नाही आहेत म्हणजे भरपूर आहे. आता तसं बघायला गेलं तर हे बघ, ओपनली असं कोण कधी सांगत नाही बाई आपण त्या ह्याला आहे, आपल्याला प्रत्येक क्रिएटरची इज्जत आहे. आता तुला सांगतो, नगरची पूर्ण टीम आहे, त्यानंतर नगरचं एक क्रिएटर आहे आकाश, ते माहिती आहे का, ते ट्रेन बिनचे व्हिडिओ आहेत ते बघतो लय मी. भावाला दाखवतो, बायकोला दाखवतो ट्रेन बिनचे. मग ते एवढे, ते टाकीचा एक व्हिडिओ होता भरपूर, मी काही आयडी दाखवल, ते नगरची पूर्ण ती टोळी अख्खी. मग ते आकाश झाला, अजून बाकी त्यांच्या ग्रुपमधली ती, त्याच्यानंतर आपला बारामतीचा आकाश झाला. आकाश नाववाली भरपूर फेमस माणसं असतात. तर स्वतःची लाल करून घ्यायची. ते तर क्वालिटी आहे ना, ते त्याच्यामध्ये ना. तर म्हणतो आतला आकाश नाना तो झाला. मी पर्सनल मेसेज केला, भाई मला व्हिडिओ आवडतात, तेव्हा फॉलोअर्स जास्त नाही पण मला आवडतात व्हिडिओ. नाना झाला. आता रिसेंटली बघा, आत्ता एक लय भारी चाललाय तो VMP लिहितो, त्याचे पण भरपूर व्हिडिओ बघतो. त्याला पण त्याचा आता एक मित्र कोणतरी शॉपमध्ये आला, तेव्हा आमचं फोनवर बोलणं झालं. तो अजून भरपूर आहेत. म्हणजे मग त्या टायमाला मुंबईला आपला हा होता रितेश कांबळे, तो आहे. म्हणजे भरपूर अशी क्रिएटर. स्टँडअप कॉमेडी वगैरे बघतो का तू? काय फॉलो करतो? सौरभ भोसले माझं पर्सनल, मी बोललोय मी त्यावर. फक्त काय झालं, योग नाही जुळला माझा. म्हणजे जेव्हा त्याचा कार्यक्रम पुण्यात असतो तेव्हा मला एक तर जाता येत नाही किंवा मी तिथं नसतो. मागच्या वेळेस त्याचा कार्यक्रम मागं पुढं आला होता. पण बेस्ट, भारी वाटतं की खरं आयुष्य दाखवतो, म्हणजे काय न लाजता बिसता खरं आयुष्य दिसतं तिथं, म्हणून तो शो पण तेवढं हिट. मी 2दा अटेंड केलाय. मी तर तुला सांगेल की वहिनींना घेऊन जा सोबत. मला इन्व्हिटेशन आहे, आम्ही फोनवर बोललोय. तो म्हणला मी आख्या पास काढून ठेवतो तुझे, तू ये. माझं सेम झालं. सुरुवातीला जमत नव्हतं, त्यांनी 2दा सांगितलं, तिसऱ्यांदा गेलो बाबा इज्जतीत, बहिणीला घेऊन गेलो. भारी चांगलं. आणि मग बाकीचे तर आमचे क्रिएटर आहेत. मग ते आता ह्यांच्यामध्ये जो लोक म्हणतो ना, ते तू काय नावं बिवं घेतली नाही बाकीच्यांचे. अरे आम्ही क्रिएटर तुमच्यासाठी, पण आम्ही रोज मित्र आहे ना, आम्ही बसलेलो असतो रोज. आता आदित्य आम्ही बसतो, ऋषा बसतो, बनी आहे, विशाल आहे, आता सानिका झाली. आता सानिका मी तर माझ्याकडे लय कमी, काय 1-2च व्हिडिओ असतील, लय काही व्हिडिओ पण नसतील. असे एक व्हिडिओ आहे कधीही टाकला ना मिलियन क्रॉस असतो. ती पुढे चालते, मागं चालतं, लय जुना व्हिडिओ. आम्ही बघितला. गाण्याचं प्रमोशन असलं हमखास तो व्हिडिओ फिक्स आहे. मी खाली जातो, जुना काढतो आणि टाकतो, चालतो. आता एक ट्रिकी क्वेश्चन आहे तुझ्यासाठी, पण एकच आन्सर द्यायचं, बाकीच्या दगडांवर पाय नाही द्यायचा. पण ते आन्सर माझं असेल. हा तुझंच की, मी ऑप्शन देणार तुला, त्यातनं एक ऑप्शन मधनं. मग ठीक आहे. जिगर फॅमिली आहे तुमची, सगळी पोरं तुम्ही एकत्र राहता. त्यामध्ये आता 3 जण आहेत जे तुझे एकदम खास जिगरी आहेत, जिगर फॅमिलीतले. ऋषी आहे, आदित्य आहे आणि विशाल आहे. आता तिघांमधला जर जोडी लावायची म्हणली तुझ्यासोबत जय विरूची, तर कोण आहे?
तशी जोडी बघायला गेलं तर मग काय होईल, ते आता गेल्यावर मार खायला लागलं. मग आता ते तुझा प्रश्न आहे, जसं उत्तर तर बघायला द्यावं गेलं तर लागतंय. काय माहिती आहे, मी खरं खरं तुला उत्तर देतो आणि लॉजिकली उत्तर देतो. काय माहिती आहे का, ह्या तिघांमध्ये एक वेगळी गोष्ट आहे. ऋषी हा माझा खरंच खास मित्र आहे. जसं मी जुन्या तुझ्याच पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितलं, ते खरे रिअल फॅक्ट आहेत सगळे. त्यांनी जो एका प्रश्नाचं उत्तर तुला दिलं नाही ना, ते मी तुला ह्या पॉडकास्टमधनं त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तर म्हणलं काय गोष्टी ज्या मी इथे नाही सांगू शकत. एक टाईम असा होता की माझ्याकडे गाडी होती लॉकडाऊनच्या टायमिंगला, पण त्या गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नव्हते. तेव्हा ऋषा असा मित्र आहे की त्यांनी त्या टायमाला गुगल पे करून 100 रुपये पाठवून पिंपरीला मी त्याच्याकडे गेलो. म्हणजे असा तो टाईम होता. माझ्याकडे आधी मोबाईल नव्हता. म्हणजे जर स्ट्रगलची गोष्ट केली तर आम्ही इथे काय, मला ते सांगायला आवडत नाही, कारण की जुनं काय झालं त्यात मजा नसते, नवीनमध्ये सगळं काय चांगलं आहे. माझ्याकडे मोबाईल पण नव्हता. मी इथून तिकडं जायचो, तिकडून त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवायचो, तोच एडिट करून माझ्या अकाउंटवर अपलोड करायचा. आणि मग नंतरनं मी मग घरी माझ्या मोठ्या भावाने पैसे देऊन आणि मग 11 घेऊन दिला मला. तो पण मी रडलो घरी, मम्मी मग करेल ना मी, बघ ना तू सगळे करतात मग मी पण करतो बघ की. मग नंतर म्हणलं लोन घेतो म्हणलं मम्मी. मग तेवढा आमचे मोठे बंधू त्या बाबतीत जरा फ्युचर जास्त दिसतं. तो घरातनं अचानक आला, लॉकडाऊन होता, पैशाचे सगळेजण ठेवायला, मी उधळायला. मग म्हणलं फक्त हप्ता एक ह्याच्यावर द्या, मी लोनवर घेतो मोबाईल. तो हात ना आला, एक काम कर कॅश घे, पण करणार का? म्हणलं दादा शपथ करतो म्हणलं. 6 महिन्यात म्हणलं रिटर्न फिक्स, रिटर्नची स्कीम फिक्स. माझं काय की आता आहे आपण ह्याच्यावर तर एवढं ॲक्टिव्ह आहे, आणि तेव्हा सोशल मीडिया जरा ते टिकटॉक बॅन झाल्यानंतर थोडंसं ग्रो झालं होतं, फायनान्शियल गोष्टी आल्या होत्या भरपूर जात. मी म्हटलं आईला मोबाईल वगैरे घेऊ, थोडं कॉन्टेंट बनवू, आपल्यात हाय पण तेवढं फॉलोअर्स आहेत टिकटॉकला एवढे, असं तसं पैसे येतील म्हणले, हे पण फेडून टाकू ते पण करून टाकू. मी मोबाईल घेतला आणि 6 महिने माझ्याकडे कामच नाही आलं. त्याला कामच नाही आलं. आता ऋषीच्या फॅक्टरीमध्ये डायरेक्ट तुला आधी तिकडे कसं वळवतं बघ, मी कामच आलं नाही. तेव्हा झीचं एक मोठं काम आलं होतं, तेव्हा त्यांचं कॅम्पेन चालू होतं ZEE5 ॲपसाठी. तेव्हा नवीन ॲप मार्केट कॅप्चर करायचा प्रयत्न करत होते. तेव्हा आधी तिकडे ते काम आलं होतं. तेव्हा त्यांनी पहिलं जो म्हणजे म्हणतो ना आपण, पहिला जो हक्क कोणाचा, तर त्यांनी त्याच्या मित्रांना पहिले तिथं लिस्टिंग केलं. ही माझे क्रिएटर आहेत, हे पहिले लिस्टिंग करा, मग राहिलेले बाकी. त्या कामातनं एवढं मला तिथं म्हणजे सोशल मीडियाला कमर्शियल कसं काम करायचं ते आदित्य, मी खरं सांगू कोण म्हणाल नाही म्हटलं, आदित्यने भरपूर सगळ्यांना शिकवलं आहे कमर्शियल काम कसं करायचं. आणि त्याच्यानंतर विशालबरोबर एक वेगळी मैत्री. विशाल आणि मी सिमिलर बॅकग्राऊंडमधून येतो. आता आदित्य आणि ऋषीचं बॅकग्राऊंड थोडं वेगळं आहे, त्यांचं थोडंसं घरी आधी व्यवस्थित. मी ड्रायव्हिंग करायचो, विशाल ऑफिसमध्ये होता बिल्डरकडं. मग तिथनं तो प्रवास माझा इथनं, तो मी गाडीवर, तो त्याच्या ऑफिसमध्ये, ते व्हिडिओ ऑफिसमधले सगळे मी ड्रायव्हिंगच्या स्टेअरिंगवर बसून काढायचे, आणि त्यांनी तिथनं जो सुरू झालं ते थोडंसं जरा जुळतं. आणि तो कसं थोडासा एकदम म्हणजे त्याला पटत नाही असं, त्या मित्राला कोणी, मग ते तिथं जागे होतं स्टार बिरो होत ना, पण प्रेमळ तसा, म्हणजे फणस आहे फणस, वरनं काटेरी वाटतं पण आतनं लय मऊ आहे. तसे ती वेगवेगळे तिन्ही वाटले. ते तुझं पहिलं उत्तर पण मी दिलं आहे, ऋषी बरं लावू शकतो तू, कारण की ऋषी पहिला मित्र आहे सोशल मीडियाचा. लय हुशारी, तू राजकारणात जायला पाहिजे. नाही, त्याच्यात पैसे लय लागतात, मी तेवढं खर्च नाही करत. आता आक्या बऱ्यापैकी आपण गोष्टी बोललो आहे, आकाशची पर्सनॅलिटी दाखवली, आक्याची पण दाखवली आपण ह्यात. मग आता एक जरासा माझ्या जवळचा प्रश्न आहे, बिझनेसचा पॉडकास्ट असल्यामुळं थोडा, की प्रत्येकजण आपापल्या बिझनेसबद्दल, आपापल्या धंद्याबद्दल एक एस्टिमेट ठेवतो, ग्राफ. पुढच्या 2 वर्षात मला हे अचीव करायचं आहे, 1 वर्षात हे अचीव करायचं आहे. तर रायबा फॉर्मेन्सचं पुढच्या 10 वर्षात काय अचिव्हमेंटचं टार्गेट ठेवलं आहे? तसं बघा, आता अचिव्हमेंटचं टार्गेट जर सांगितलं ना, तर फायनान्शियल टार्गेट मी काही इथे सांगत बसत नाही. त्या सगळ्या गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत, त्यामुळे काय ते प्रदर्शन करणं योग्य पण नसतं कुठं पण मी एक गोष्ट एक सांगू शकतो की माझ्यासोबत जी माझी टीम काम करते, तर तसं बघायला गेलं तर तुम्ही म्हणजे जेवढी लोकं बघतात ना, खरे मराठी उद्योजक जर पुढे घेऊन जायच्यात, तर ते रायबा फॉर्मेन्सकडे तुम्ही उत्तम उदाहरण म्हणून बघू शकता. आमच्याकडे जेवढी फ्रँचायझीचे ओनर पण आहेत, ते पण अशाच बॅकग्राऊंडमधून आले. आणि आत्ता जर तुम्ही जुनी परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जर कम्पेअर केली, तर चांगल्या लेवलला ग्रो आहेत. आणि ज्या नवीन फ्रँचायझी येतात आमच्याकडं, आमचं एक बेसिक मोटिव्ह आहे की मार्केटमध्ये चांगल्या लेवलला काम करायचं आहे, एक चांगला ब्रँड बिल्ड करायचा आहे, आणि स्वतः पैसे कमवताना जे कस्टमर आपल्याकडे आहेत त्यांना पण जपायचं आहे आणि त्यांना पण तो आनंद द्यायचा आहे.
म्हणजे रायबा जर आज रोप लावलं असेल तर ते एक मोठ्या स्वरूपात मोठं झाड करायचं आणि ते आपल्याला आंब्याचं झाड करायचं जी मुळं खालपर्यंत गेली असतील ते खूप वर्ष टिकेल आणि त्याला सगळंच भेटेल, म्हणजे लोकांना ऑक्सिजन भेटेल, त्याला खायला आंबे भेटतील, सावली भेटेल, सगळं भेटेल. अशा टाईपचं आपलं आहे की म्हणजे मी तुला फायनान्शियल सांगायला गेलं तर त्याला खूप मोठं आहे. बरोबर. प्रत्येकाचा एम काय असतो की माझा ब्रँड किंवा माझा बिझनेस त्या लेवलला जावा, मी जास्त टर्नओव्हर करावा, भरपूर गोष्टी कराव्यात त्या. तर मग ते नाही, पण आमचं एक विजन आहे की अशा लेवलला आपल्याला काम करायचं आहे आणि त्या कामात मग प्रत्येक गोष्टीच येतात, मग त्यात फायनान्शियल सगळ्याच गोष्टी आहेत. आकाश, आता आपण तुझी वेगवेगळी जर्नी बघितली, आक्या जाधववाली बघितली, आकाश जाधव जो बिझनेसमॅन आहे ती पण जर्नी पाहतोय. तर त्या जर्नीमध्ये एक छोटासा प्रश्न मला असा आहे की जो खूप जास्त बिझनेस सेंट्रिक आहे, की आपण ज्यावेळेस बघतो की तू रायबा फॉर मेन्सला अफोर्डेबल कॅटेगरीत प्रीमियम सेगमेंटमध्ये ठेवलेलं आहे की प्रत्येकाला प्रीमियम वेअर घालता यावं पण अफोर्डेबल प्राइसिंगवरती. कोणाचंही मन असं दुखावलं नाही पाहिजे की मला असे कपडे का नाही भेटते, माझ्याकडे पैसे नाही म्हणून, बरोबर. तर त्याच कॅटेगरीमध्ये अजून एक ब्रँड आपण बघतो जो ऑल इंडिया लेवलला काम करतोय, झुडिओ. खूप पॉप्युलर आहे, आपल्या इन्स्टावरती रील येतात, हे येतात, त्याचे पण ऑफर्स जोरात असतात. मग तू असं कधी पाहतोय की बाबा रायबा फॉर मेन्स ऑल इंडिया लेवलला जाऊन झुडिओसारख्या ब्रँड्सला बीट करेल? आता तसं बघायला गेलं तर फक्त झुडिओ नाही आहे त्या सेगमेंटमध्ये, झुडिओ आहे, रिलायन्स काम करते, अजून खूप सारे नवीन स्टार्टअप्स आहेत जे त्या लेवलला काम करतात. अफोर्डेबल बजेटमध्ये एक प्रीमियम पण म्हणता येईल किंवा एक ट्रेंड जो असतो, ॲक्च्युली झुडिओ हा वेगळं काम करतो, ट्रेंडचं वेगळं काम करतो, कंटिन्युअसली ट्रेंड बदलत राहणं, त्याच्यामध्ये त्यांचं थोडंसं काम आहे. पण त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही बघायला जातो तेव्हा मी तिथं कम्पेअर का नाही करत आहे, कारण तिथं जर फ्रँचायझी सुरू करायची किंवा तुम्हाला झुडिओची फ्रँचायझी घेऊन सुरू करायची, त्याला एक तर भरपूर टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, त्यानंतरनं त्याचं बजेट जे आहे ते बजेट भरपूर हाय लेवलला जातं, म्हणजे CR पर्यंत ते बजेट पूर्ण जातं, या लेवलपर्यंत बजेट जातं. CR इन्व्हेस्ट करण्यासाठी म्हणजे भरपूर गोष्टी त्या तुला पण माहिती आहेत. आणि त्यानंतरनं मग व्यवसाय चालेल किंवा काय होईल. आता त्यामध्ये काय माहिती आहे का की आक्या जाधव एक रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा, ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि त्याच्यानंतर रायबा फॉर्मेन्सचा ओनर आणि महाराष्ट्रभर पसरलेला ह्याचं सगळं कारोबार. ह्या गोष्टी जेव्हा आम्ही बघतो ना तेव्हा माझ्यासोबतची आणि माझ्यासारखी जी लोक आहेत त्यांना मला माझ्यासोबत त्या लेवलला घेऊन जायचं. आणि आम्हाला सगळ्यात पहिले काय माहिती आहे का की रायबाला क्वांटिटी मॅटर करत नाही. आता तसं बघायला गेलं तर सोशल मीडियाची पॉवर माझ्याकडे पण भरपूर आहे. महाराष्ट्रातला जवळजवळ नंबर 1 पेज जर क्लोथिंगमध्ये म्हणलं मराठी याच्यामध्ये तर 6,90,000 इंस्टाग्रामचं पेज आहे जे ऑर्गॅनिकवर आहे. एवढं सगळे माझं पर्सनल 1 मिलियनचं पेज आहे. मी भयानं 200-250 शाखा 300-400 तर ठोकू शकलो असतो, फिक्स सांगतो, तेवढं तर मी करू शकलो असतो, तेवढी कॅलिबर आहे आमच्याकडं, माझी टीम पण तेवढी. पण आम्ही काय विचार केला की नाही, दुकान सुरू करून 6 महिने बंद नाही झालं पाहिजे. तो आमचा एक हट्ट आहे. एकदा दुकानावर रायबाची पाटी लागली की ती फक्त त्या वैयक्तिक त्याच्या कारणामुळे बंद होईल, व्यवसाय होत नाही म्हणून बंद होणार नाही. हे आम्ही भरपूर टार्गेट त्याच्यामध्ये पकडतो. आणि रायबाचं एक कसं आहे की तुम्ही एक एक छोटी अमाऊंट जी कोणीही जमा करू शकतं तेवढे जमा, म्हणजे आता काही लोक काय करतात 1 लाख 2 लाख 3 लाख ह्याच्यात व्यवसाय होऊ नाही शकत. ते खरं तर ते जे आपलं पैशांचं गणित आहे ते सगळं हलून जातं. ते तर मीटिंगमध्ये मी खूप लोकांना एक्सप्लेन पण करतो. आमच्या दर 2 दिवसात एक मीटिंग होती, त्याच्यातले आम्ही पूर्ण महिन्याभराच्या मीटिंगमधनं कधीतरी एक शाखा देतो. त्या सगळ्या गोष्टी बघून एक बेसिक बजेट असते व्यवसायासाठी, ते जर असलं तर मग तुमचा व्यवसाय बंद नाही पडू शकत. मग ते बाकीचं बंद कसा पडतो हे आम्ही पण बघतो मग मागणं, त्यात आमची पण टीम मग तेवढी काम करत असते. मग ते जर जुडिओ वगैरे घ्यायला गेला एखादा माणूस तर ते एक तर पहिले फंड नाही आहे, त्याच्यानंतर ती जागा नाही आहे, मग बाकीच्यांनी करायचं काय, मग जुडिओ नाही घेता आलं म्हणून काय करायचं नाही. आम्ही पण त्या सेगमेंटमध्ये काम करतोयच ना तिकडं. आमचं थोडंसं काम करायची पद्धत थोडीशी वेगळी, आम्ही ट्रेंडवर पण फॉलो करतो. आम्ही ॲक्च्युली कसं आहे, आम्ही जेनझीमध्ये पण काम करतो आहे, आम्ही 18-19 वाल्यासाठी पण काम करतो, चेक्स पण, म्हणजे सगळंच करतो आम्ही. जुन्या लोकांना चेक्सचं भरपूर क्रेज आहे, चेक्स पण बनवतो, पॅटर्न्स पण बनवतो जेनझींसाठी. त्यानंतर जी रेग्युलर ऑफिस वेअरवाली लोक आहेत आमच्याकडे भरपूर कस्टमर आहेत, म्हणजे जसं पोलीस आहेत, वकील आहेत, त्यांना व्हाईट आमचा भरपूर आवडतो. त्याच्यानंतर डॉक्टर्स आहेत, भरपूर लोक आहेत अशी चांगल्या हाय प्रोफाईलवाली की जी येतात. किंवा काही लोक तर मला फोन करतात की आकाश आपलं एक मुलाला दे ना पाठवून थोडंसं, आपले ते तेवढे ते सिलेक्टिव्ह आमचा जो ब्राऊन बटन ब्रँड आहे जो आम्ही स्वतःहून मॅन्युफॅक्चर करतो त्याचे भरपूर आवडतात. हा जो वेअर केला तो पण तोच आहे. फोनवर सांगतो तो वाला जो मागच्या वेळेस पाठवला होता ना त्याचे 2-3 कलर आलेत नाही का, तिथे ना मला पाठवून एकदम मस्त आहेत, खूप मस्त. मग त्या
लेवलला काम आहे आपलं असं. मग आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर मला एक प्रश्न असा पण पडतो की आता तुझ्या 30पेक्षा जास्त फ्रँचायसी ऑलरेडी आहेत, बरोबर. ऑफर्स तू भयंकर लेवलला देतोस. 50वी फ्रँचायसी ज्यावेळेस तू ओपन करशील त्यावेळेस काय ऑफर असेल? मग आमचं असं काही एम नाही आहे की 50वी फ्रँचायझी, त्या फ्रँचायझीच्या गोलवर आम्ही कधी काम नाही केलं तसं. आमचं गोल काय माहिती आहे का, जी दिलेली फ्रँचायझी ती बंद नाही पडायला पाहिजे. आम्हाला फक्त त्या एका गोष्टीची लय भीती वाटते की एखाद्याने आपल्यावर विश्वास ठेवला आहे आणि तो विश्वास आपण जपू नाही शकलो तर मग रायबाचं मग शब्द तुटला, आणि रायबा शब्दात तुटू शकत नाही कधी, ते दिलेला शब्द पडून देत नाही. ज्या फ्रँचायझी बंद आहेत आत्ता, जशा 2-3 फ्रँचायझी आहेत बंद, मी काही नाही म्हणणार नाही त्याला, पण त्यांचे ते पर्सनल प्रॉब्लेम. मध्ये मी तुझ्या पॉडकास्टच्या माध्यमातून देतो उत्तर, दिलं नाही मी खरं तर. एक यूट्यूबर आहे फलटणचा, माझ्या रायबा फॉर्मसी फलटणची ब्रांच आत्ता बंद आहे. तिथं बेसिक असा प्रॉब्लेम झाला होता, जर त्या व्यक्तीला ह्याची शहानिशा करायची तर मी इथं नंबर पण देतो, तुला कॉन्टॅक्ट होईलच. माझ्याकडे नंबर आहे, मला पर्सनल कॉल करा, माझ्याकडं माझा नंबर आहे. मी त्या व्यक्तीचा नंबर देतो, घरी जाऊन फक्त ही सत्य परिस्थिती उघडायची. काय एक बाजूने असा आरसा नाही दाखवायचा, दोन्हीकडून बघायचं असतं. तिथं बेसिकली काय केलं आहे की 4 ब्रँड आहेत तिथं, आणि त्या 4 ब्रँडमधले आमच्या फलटणमध्ये कुठला ब्रँड चालतोय बघूया आज, ते काय शहानिशा करूया. म्हणून एका ब्रँडमध्ये जाणार, तिथं ओके डन, त्याला चांगली गुड सर्व्हिस आहे त्याकडून, त्यामुळं त्याच्या फ्रँचायझी ओनरकडून डन आहे. त्यानंतर दुसरी एक फ्रँचायझी ती बंद पडली, त्यानंतर एक चहाची ती चालू आहे, मग तो पण चांगलं चालू आहे तर चांगलंच आहे. त्यानंतरनं आपण इथं आलो आहे आणि ही रायबा फॉर्मसी जुनी फ्रँचायझी होती आणि आता ही बंद पडली आहे, चालत नाही, असं नाही तसं नाही. मला त्या मित्राला एकदम शार्प ठामपणे एक गोष्ट सांगायची आहे, एका साईडने कधीही बघू नकोस. त्याचं खरं उत्तर मी आज देतो की त्या मुलाच्या घरी, जो मुलगा आहे फ्रँचायझी ओनर, त्याच्या घरी असा एक प्रॉब्लेम होता की त्याची आई आजारी पडली होती, आणि त्याच्यानंतरनं एवढ्या घाण लेवलला फायनान्शियल क्रायसिसमध्ये तो गेला की 3 वेळा आम्ही त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण ते एकदा दवाखाना मागं लागला कधी कोणाला थांबत नाही. त्याला एवढं लेवलला गेला, तो फ्रस्ट्रेट झाला, आणि सेकंड त्याच्यातच त्या गोष्टीला भर म्हणून जे दुकान आहे त्याचं रेंट ॲग्रीमेंट ते झालं नव्हतं. त्याचं 1 वर्षाचं पण रेंट ॲग्रीमेंट नव्हतं, की ते झालंच नाही किंवा काय त्यांच्या गोष्टी होत्या त्यामुळे ते केलं नाही. ते दुकान पण खाली करायला लावलं. ते सगळ्या गोष्टी एकदम जेव्हा त्याच्या आयुष्यात चालू होत्या तेव्हा त्याने सांगितलं की दादा माझं असं डिसिजन आहे, मी काय करू. आम्ही 2-3 महिने ते आमच्या लेवलला मॅनेज केलं. नंतर तो म्हणाला दादा नको, मलाच ते होतच नाही. त्यामुळे फलटणची ब्रांच बंद आहे आत्ता. माझ्याकडे नंबर आहे, कधी कुणी यावं भेटावं मी देतो. माझ्या सगळ्या ब्रांचचे नंबर देतो जिथं बंद आहे. जर एकाही माणसाने सांगितलं ना आकाश जाधवने लक्ष दिलं नाही आणि म्हणून रायबा बंद पडलं, त्या दिवशीपासून मेन ब्रांचला लॉक लावल आणि घरी निघून जाईल आपण. परत सोशल मीडियावर बी दिसायचो ना. ओपनली सांगतो, जी ब्रांच बंद आहे ना, फक्त कुणी त्याचा फ्रँचायझी ओनर समोर आणावं आणि त्याला फक्त विचारू की आकाश जाधवने तुला त्या लेवलला मदत केली ना, तुझ्या पर्सनल प्रॉब्लेममुळे बंद पडली का रायबाच्या प्रॉब्लेममुळे बंद पडली, हे फक्त विचारावं. जो सिद्ध करून देईल त्याला, त्यांनी मागेल ते मी त्याला देणार. हे ओपन आहे माझं. सगळी गाणी वाजणारची गाणी वाजवलीत आता तू इथं. नाही माझं तर, मी तर ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून ना ओपन इन्व्हिटेशन देतो की असा जो पॉडकास्ट तुझ्यासोबत झाला आहे मी त्याच्यासोबत पण द्यायला तयार आहे. प्रश्न त्याचे उत्तरं माझे ओपन त्यांनी कुठल्याही लेवलला विचारावे, फक्त पुराव्यासोबत विचारावे. त्याच लेवलला जर दुसरीकडे जाऊन बघितलं ना, मी ओपनली सांगतो आता रोस्टिंगचं तर आपलं नाही आहे, पण मी त्या लेवलला जाऊन होतो. एखाद्याचा व्यवसाय तो जीव तोडून 4-5 वर्ष दिवस रात्र मेहनत करून उभा करतोय, तुम्ही येताना 10 मिनिटात त्याला थोडंसं हे करून जाता, होत तर काय नाही, खरं सांगायला तर होत काय नाही. आणि त्याच्यानंतर काय करता, दुसऱ्यांचे 2 व्यवसाय चुकीचे दाखवून तिसऱ्याचा तुम्ही प्रमोशन करता का? आम्ही इथं काय फुटाने विकाय आलो होतो, आम्ही पण 8 वर्ष आले ह्याच ह्याच्यात की आम्हाला माहिती की प्रमोशन कसे होतात काय होतात. आम्ही पण केले ना चांगले ब्रँड. मग पण त्या टायमाला मी आता व्यवसाय ते म्हणून ब्रँड वगैरे माझ्याकडे मी काम करत नाही, मी पण केले ना. हा ज्यांचं प्रमोशन झालं ते पण आपले मित्र, सगळी चांगली गोष्ट आहे, काय विषय नाही, त्यांचं काम आहे ते करणार आहेत. दुसऱ्याचा व्यवसाय खोटा दाखवून तिसऱ्याचं चांगलं नसतं दाखवायचं. ही प्रमोशनल स्ट्रॅटेजी मुन्ना तू आज काय माहिती 2005 काय आहे, मी लय जुना आहे. जेव्हा यांच्याकडे गाणी वाजवायला मिक्सर नसेल तेव्हा त्याच्या आधी बस नाही. ते दिसतं ना सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये किती तारखेला चॅनल ओपन झालं, त्यात आम्हाला पण दिसतं. आणि माझ्यासारखं आहे ना, जर क्रिएटर असताल ना, क्रिएटर हे तर आता ते तू अजून एक वेगळा पण बनवू शकतो. क्रिएटर असताल ना तर निवांत फिरून दाखवायचं. जसं आकाश जाधव फिरतो ना ओपन मार्केटमध्ये, कुठेही पुण्यात कुठेही महाराष्ट्रात, सिंगल बाउन्सर यूज नाही करत मी, सिंगल बाउन्सर यूज नाही करत. माझे वडील मला रोज वरडतात बाहेर जाताना, कुणाला तरी सोबत घेऊन जा. मी निवांत असतो. मला कोण काय करेल, मी कुणाचं काय वाईट केलं आहे, मी सगळ्यांसोबत चांगलं आहे.
जगाच्या शिव्या खाल्ल्यात दिसतात का कुठं? फिरताना आहे ना मास्क लावून फिरायला लागतं. आईला एखाद्याने शोधलं बिला चमकवल. हे अशी गणित आहेत. कामं पण चांगली करा, एंटरटेन करताय चांगल्या लेवलला करा. दुसऱ्याचं उगीच वाईट दाखवून स्वतःचं चांगलं नका करू. आणि किती भेटले असे प्रमोशनने बाय. आके जाधवला फोन केला असता ऐक पेटीत अशी पण मी पण पाठवून देऊ शकतो. हे मी तर ओपन इन्व्हिटेशन देतो. माय राय फॉर्मेशच्या प्रत्येक ब्रांचला जायचं. हे इन्व्हिटेशन आहे का? माय राय फॉर्मेशच्या प्रत्येक ब्रांचला जायचं, मस्त प्रमोशन करायचं, 10,000 रुपये आपल्याकडून घेऊन जायचे. 30 ब्रांचेत 3 लाख रुपये दिले भाऊ, ॲडव्हान्स चेक लिहून देतो. एकच युट्यूबरला आहे का सगळ्यांना इन्व्हाइट? हां, अरे 100% तुम्ही जावा. तुमच्या ह्याला त्या लेवलचं ऑडियन्स असेल ना, तुम्ही जावा माझ्या इथं, माझ्या शाखेत जावा. तुम्हाला अनिशा करायची ना, तुम्हाला कॉन्टेंट बनवायचं ना, ओपन इन्व्हिटेशन आहे. या रायबा फॉर्मेसच्या जवळपासच्या फ्रँचायझी आहे. कारण नंतर नेऊन मला प्रश्न विचारा तुमच्या इथं हे काय प्रॉब्लेम आहेत, मी देतो उत्तर. कॉन्टेंट तुम्हाला पण भेटतोय आणि मला पण लोकांपर्यंत पोहोचायचा एक मार्ग भेटतोय की आमच्याकडे पण आम्ही काय काम करतोय. एवढं तर कोण ओपन सांगू शकत नाही आणि एवढं तर ठामपणे कोण इथं बोलू शकत नाही. तुझं पॉडकास्ट काय कमी लोक बघत नाहीत आणि तू पण त्याच पट्ट्यातला आहे, त्यामुळे त्या पट्ट्यामध्ये त्या पट्ट्याला पण कळलं असेल. आता कसं आहे माहिती आहे का, कॉन्ट्रोवर्सी या लेवलला नेतात नाही लोक. म्हणजे तोच एक नाही, बाकीच्या सगळ्यांना पण माझं सगळेच रोस्टर बेसिकली. रोस्टर नाही, रोस्टरमध्ये पण काही रोस्टर असे चांगले आहेत की जे योग्य रीतीने रोस्ट करतात, फालतू लेवलला जात नाही. रोस्ट करणं म्हणजे काय आहे की हा व्यक्ती अशी एक चूक करतोय आणि हिने का नाही करायला पाहिजे, तू अशी काय करतोय हे दाखवणं म्हणजे रोस्टिंग झाली. ही लोक एवढ्या घाण लेवलला गेल्यात आता, म्हणजे एवढ्या घाण लेवलला गेल्यात की म्हणजे काय शब्द असे पटकन, माझ्याकडे शब्द लय संच चांगला आहे असा ना, आपल्या शाळेतले याचा असतो 10वी 8वीचा लय चांगला संच आहे, ते निघू शकतो बाहेर. ते पॉडकास्ट त्या लेवलला नाही. काय माहिती आहे का की आपल्या घरी पण आई आहे, आपल्या घरी पण बहीण आहे, ते लोक पण बघतात किंवा काय. सगळ्यात भारी एक फंडा बघितला आहे का, कुठला पण जर व्हिडिओ आला तर व्हिडिओच्या मध्ये भाऊचं प्रमोशन येतं. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करताना चांगलं कॉन्टेंट देताना द्या ना तुम्ही. माझ्यावर पण रोस्टिंग केली आहे, काय कॉन्टेंट तर आम्ही बघतो ना जे ह्याचे, त्यात आम्ही पण हसतो. एक तर मला दाखवलं होतं बघ तुला कसं केलं, जाऊ दे चांगले म्हणले, काय असं वेगळं विशेष नाही की काय वाईट बोलतोय, ठीक आहे म्हणलं, डन सोडून दे. पण इथं काय माहिती आहे का, इथं कॉन्टेंट नाही बनवायचा, इथं प्रमोशन हाणायचं आहे, प्रमोशन हंटिंग. प्रमोशन आलं, ब्रँडनी अप्रोच केलं की लगेच बघायचं, हा आता काय चाललंय, हा ही मुलगी, हा ह्यो एक शूटर ह्याला घ्या, हा तो कोण आहे, हा त्याला पण एक घ्या. ह्याला घेतला, त्यांचे 4 व्हिडिओ घेतले, थोडंसं रिसर्च मारलं, हा मेहनत करतात त्यात काय वांधा नाही, त्यात बी मेहनत केल्याशिवाय काय काम 25 नाही. सगळं बघणार मस्त त्याच्यावर रोस्ट आणणार, मग मध्ये एक प्रमोशन येणार, एंडिंगला एक येणार. मग भाऊ मी काय म्हणतोय, जर त्यांच्या व्हिडिओ घेऊन हे प्रमोशन टाकायचे आहेत तर त्याला आपल्या ह्याच्यामध्ये एक शब्द असतो, तो शब्द मी घेत नाही, कमेंटमध्ये पोरांनी टाकला तरी चालेल, खाऊ, त्याला असतो एक शब्द लावायचं पुढं काय तर असं शब्द आहे. एवढ्या लेवलला नाही जावं रे की मुलींचे आणि ह्याचे त्याचे त्यांच्यावरती व्हिडिओ बनवून, ते तुम्ही विदाऊट ह्याचे टाका ना प्रमोशनचे. मग मला पण वाटेल की ठीक आहे ना, तुम्ही प्रॉपर समाजाला आरसा दाखवला असं म्हणता येईल. आता लय मुली आहेत की ज्या वेगवेगळ्या लेवलचं कॉन्टेंट बनवतात, काही मुली थोड्याशा विचित्रच बनवतात, त्यांच्याबद्दल माझा काय आक्षेप नाही, मी खरं सांगतो. त्यांचं इंस्टाग्राम आहे भाई, ते त्याचं तू नको बघू, तू टाक त्याच्या ह्याच्यामध्ये, मला नाही बघायचं म्हणून उडवून टाक ना ते. तू डोळ्यांचे पाणी करतोय तिथं बघून, मग तुला आठवते, तू कशाला घाण पद्धतीने बघतो, तू नको बघू. ज्यांना बघायचे ते बघतील, कसे करतील. आणि तू काही लय मोठा संत नाही लागून गेला की भाऊ तू दाखवतोय जगाला आरसा, तू फिरत असेल 3 पुरींवर, त्याचं काय. ह्या पण गोष्टी मॅटर करतात ना. ह्या सगळं म्हणजे स्वतः पण थोडा विचार करावा आणि मग करावा. आणि हे काय आलं, रोस्टिंगचा एक फंड आहे, बिझनेस. हा बिझनेस आहे, मी खरं सांगतो, रोस्टिंगचा एक फंड आहे, बिझनेस. माझ्यावर पण 1-2 रोस्ट केली होती की ओपन फोन करून सांगितलं होतं, मित्रा बघ चुकीचं बोललायस, अक्का ठेव, म्हणजे चुकीचं बोललायस, माझ्या व्यवसायावर बोलला. माझ्या व्यवसायावर कोण बोललं मला आवडत नाही, माझ्यावर बोल. मी तुझ्यासाठी मी काय चुकीचं केलं, चुकीचे कॉन्टेंट्स, मी पण जुन्याले कॉन्टेंट्स मानलं चुकीचे, विचित्र ठिकाणी व्हिडिओ बनवणं, काहीतरी वेगळे डान्स मिन्स करून व्हिडिओ बनवणं, मी पण त्या तिथनंच खालनं वरती आलो ना, माझे पण भरपूर आहेत. आता हा झाला ना, हा मी तुला सांगतो कॉन्टेंट येणार असा रोस्टिंगचा. पण वाघ काय नाही बोलणार, वाघ आता गुप्पेत जाणार, निवांत झोपणार, मग बाहेर ना आवाज येणार, भो. पण वाघ येत नाही, कुत्र्याच्या बोलवल्याने वाघ बाहेर येत नाही, ते विषय. आणि ते मला माहिती, ते फेस करायला लागणार आहे आता, काही टेन्शन नाही, चालू ते. थोडंसं 6-7 महिन्यानंतर पोरांना पण काहीतरी नवीन भेटतं बघायला. फक्त गप्पा कट्टा मागं दिसू दे, म्हणजे कसं ते उचलल्यानंतर हे पण उचलावं लागलं. बरं झालं हे बोलला आता. काही लोकांनी नव्हतं उचललं. एक व्हिडिओ आमचा व्हायरल गेला राधा पाटीलचा,
लोकांनी सगळं केलं आणि क्रेडिट गप्पा काटायला कुठंच नाही. फुटेज आपलंच सगळीकडं. आता तू बोललाय तर बघू घेतात का मनावर आता काही आहेत. नाही, क्रेडिट दिलं पाहिजे, प्रत्येकाच्या कष्टाचं क्रेडिट त्याला दिलं पाहिजे. कष्ट केले ना बाबा, भरपूर कष्ट आहेत. काय सांगणार, तू बघितलेच कष्ट. एक फक्त शेवट जाता जाता मला एक गोष्ट सांगायची, मीच संपवतो, की रायबा फॉर्मेन्सचा ह्या वर्षी 2026 असा एक संकल्प आहे की एक घर एक व्यक्तीसाठी, एका फॅमिलीसाठी आयुष्यातली लय मोठी अचिव्हमेंट असते. एक घर घेण्यासाठी त्या 4 भिंती, म्हणजे ते कसे असो, ते पत्र्याचं स्वतःचं राहतं घर जिथून आपल्याला कोणी बाहेर काढू शकत नाही, हे घेण्यासाठी एखाद्या माणसाला पूर्ण आयुष्य घालवावं लागतं त्याच्या मुलांचं लाईफ सिक्युअर करण्यासाठी. आणि ते कधी कधी होत पण नाही, किंवा खूप आयुष्यात अडचणी आहेत किंवा काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी, आणि ते होत नाही. मी पण पुण्यात जेव्हा राहायचो तेव्हा माझं पण काय स्वतःचं घर नव्हतं. माझ्या वडिलांनी आईने ते किती प्रयत्न करून घेतला आमचं आयुष्य सिक्युअर करण्यासाठी, ते मी बघितलं. जेव्हा आम्ही गाडी दिली ना, त्याच्यानंतरनं जे स्विफ्ट दिली, त्यानंतरनं लोकांचं झालं म्हणणं, मग काय आकाश भाऊ पुढच्या वेळेस काय देणार, फॉर्च्युनर देणार का, फालन देणार का, डिमका देणार का. एक गोष्ट दिली, एका माणसाचं एक स्वप्न पूर्ण केलं. नंतर ना आम्ही विचार केला की एखाद्या माणसाला घर जर घ्यायचं म्हणलं तर आयुष्यात किती हे करावं लागतं. बरोबर. मग आमच्या टीमने विचार केला की यंदा एका अशा गरजू माणसाचं स्वप्न पूर्ण करायचं की त्याला एक तर घर द्यायचं किंवा त्याचं घर बांधून द्यायचं. जर इन केस पुण्यात त्या व्यक्तीला कोणाला लागलं, जर पण आपल्या सगळीकडे शाखा आहेत, होपफुली बाहेर लागलं तर ते लोकांना पण कळतं पार्सलिटी नाही म्हणून, ते जर जमीन वगैरे असली आम्ही त्याला घर म्हणजे बंगल्या टाईपमध्ये बांधून देणार. जे आमचं एक टेंटेटिव्ह आम्ही बजेट ठेवलं आहे घराचं किंवा फ्लॅटचं, जे बजेट असतं 15-1 लाखाच्या अप्रॉक्सचं बजेट असतं, ते रायबा फॉर्मेन्स बांधून देणार. म्हणजे 2027 रायबा फॉर्मेन्सच्या माध्यमातून कुठल्या तरी एका गरजूवंतांचं घराचं स्वप्न हे रायबा फॉर्मेन्स पूर्ण करेल. आणि हा महाराष्ट्रातला नाही, हा भारतातला नाही, मला वाटते जगात हे कोणी केलं नसेल आजपर्यंत. की कुठल्या तरी दुकानातून तुम्ही एक शर्ट, एक पॅन्ट घेतलं किंवा 30 रुपयाची अंगठी घेतली आहे आणि त्याच्यावर कुपन भेटलं आणि त्याच्यावर अख्खं घर तुमच्याकडे. हे आजपर्यंत अशक्य गोष्ट आहे, कुणी केली नाही, विचार केला नाही. मी खूप आधीच का सांगायला सुरुवात केली, कारण की आपल्या ऑफर भरपूर कॉपी होतात. ही तर करणं ताकदच नाही आहे. माझं तर म्हणणं आहे करावी का, माझ्या एखाद्या व्यक्तीला भेटते ना, अजून एका माणसाला ते घर भेटू दे ना, काय प्रॉब्लेम नाही. आमचं ते त्याच्यानंतर हेच नाही, माझे शाखावाले म्हणजे ताण पाण्याचं एवढं बाहेर लेवलला काम करतात दिवाळीला, की बाबा आपलं काय चुकलं ना, ते तिथं जो आपला भाऊ बसला आहे आक्या दादा, त्याच्या नावाला धक्का बसेल, बाहेर लेवलला काम करतात. यावेळेस महाराष्ट्रातला हिथं बाईटच टाक मला, महाराष्ट्रातला नंबर 1 क्लोथिंग ब्रँड आहे रायबा फॉर्मेन्स, जो फक्त त्यांच्या कस्टमरचे स्वप्न पूर्ण नाही करत, तो त्याच्या फ्रँचायझी ओनरचे पण स्वप्न पूर्ण करतो. यावेळेस दिवाळीच्या ऑफरमध्ये एका गरजूवंताला घर द्यायचा आपण संकल्प ठेवला आहे. सेकंड थिंग आहे, 10 रॉयल एनफिल्डच्या बुलेट 350 cc ह्या आमच्या शाखा मालकांना आम्ही देणार आहे. त्या पण कशा, की त्यांनी एक टार्गेट अचीव केलं, त्यांनी त्या लेवलला बिझनेस केला, त्यांच्यासाठीचा, आमच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी केला, की आमच्याकडून त्यांना एक भेट असते की रायबाचं नाव तुम्ही त्या तुमच्या जिल्ह्यात, तालुक्यात त्या लेवलला नेलं. आणि त्याच्या पुढं जाऊन 5 ॲक्टिवा माझ्या टीमसाठी, माझी पूर्ण टीम काम करते, आम्ही त्यांच्यासाठी ठेवल्यात. त्याच्यानंतर ह्याच्या पुढं जाऊन आता लोक येणार, एकाला घर देणार, बाकीच्यांना काय देणार. प्रत्येक वर्षी 30 ते 35 लाख रुपयाची गिफ्ट वाटतो मी. कुणी यावं माझ्याकडे बघावं, मी बिलांसकट सगळं दाखवू शकतो की मी किती खर्च केला आहे त्याच्यामध्ये. दिवाळीमध्ये सगळे लोक कामवतात, आम्ही फक्त मन मोकळ्याने घालवत असतो, देत असतो फक्त. कारण आम्हाला माहिती आहे, एकदा वर्षभर दिवाळीत आम्ही त्यांना त्या गोष्टी पोचवल्या किंवा आमची क्वालिटी पोचवली ना, वर्षभर ते आमच्याकडे येतील, हे आम्हाला 100% माहिती आहे. आमची कामाची पद्धत तेवढी. दिवाळीत आमचं कमवायचं काम नसतं, दिवाळीत आमचं फक्त आमच्या कस्टमरला आनंदी ठेवण्याचं काम असतं. बजेट कमी असतं, ह्याच्यामध्ये आम्ही सगळं ते करत असतो. हा एवढा मोठा संकल्प घेतला आहे, ओपन महाराष्ट्रातल्या सगळ्यांना चॅलेंज देतो आहे, ह्या लेवलला येऊन काम करा. मागच्या वेळेस माझी ऑफर का कॉपी झाली, ती करता आली, त्यात पार्सलिटी होती. ही ऑफर कॉपी करून दाखवा, घर देऊन दाखवा. घर काय, एक इटाचा ट्रॅक्टर पाठवून दाखवा, मग बघू आपण कसं आहे. आणि ह्या लेवलला कॉन्ट्रोवर्सी करून दाखवा. आता मी बी बघतो, कारण की घर काय, गाडी 4 जागी फिरती. घरी एखाद्या गावात बांधलं ना, ते त्याच्या तो आजोबा होईसपर्यंत ते घर तसं राहील. ओपन चॅलेंज आहे हेवल. आता असं वाटतंय स्वीट बोलणाऱ्या आप्पाच्या पप्पांची ऑफर आलेली आहे, त्यामुळे आता काय ती जमत नसती कॉपी करायला.
पण चांगलं आहे की तू काहीतरी चांगला संकल्प घेऊन आलेला आहे आणि एखाद्या गरजवंताला त्याचे नाही का काय म्हणू शकतो आपण एक फुल ना फुलाची पाकळी तुझ्याकडून ती आयुष्यभर राहील त्याच्यासोबत. कारण गाडी दिली ठीक आहे तो 4-5 वर्ष वापरेल, त्यानंतर ती गाडीचं काय होतं माहित नाही, पण घर दिलं ना त्याच्यात त्याचे इमोशन्स. नाही, गाडीचं आमचं कसं होतं माहिती आहे का, आम्ही ज्यांना आत्ता गाडी लागली ना ते वनिताताई मांडे, त्यांचं पण असं विषय होतं की त्यांचे जे हजबंड आहेत ते मुंबईला गव्हर्नमेंट जॉबला आहेत, 2 मुलं आहेत, एक राहतं नॉर्मली घर आहे, बैठं घर आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं होतं, आम्ही त्यांना विचारलं की ताई कसं वाटते त्यांना, म्हणजे बॅक कॅमेरा विचारलं तर ते म्हणले दादा खरं सांगू का म्हणले मला माहिती पण नव्हतं. आम्ही तिकडनं चाललो होतो आणि माझा मुलगा म्हणला आई रायबा आपण खरेदी करूया, त्यांची ऑफर आहे. ते गेले, खरेदी केली, कुपन भेटलं, नॉर्मल डे चालला आहे सगळा. आणि अचानक ते त्यांना एक सगळ्यांना महिलांना लय असतं आपण कुपन टाकले आपलं येते का एवढ्या लोकांमध्ये कुपन निघलं सगळं झालं. जेव्हा आम्ही गाडी घ्यायला तिकडे गेलो ना तेव्हा त्यांनी मला स्टोरी सांगितली की म्हणलं तुमचं खरंच होतं का स्वप्न, म्हणलं तुमच्या घरात गाडी घ्या. म्हणले नाही दादा खरं सांगू का गाडी घ्यायची होती म्हणले. जे त्यांचा जो नवरा आहे ना तो खोपोली मोपाडा तिथून बहुतेक पनवेलला तिथून बाईकनी तिथं बाईक लावून पनवेलच्या ट्रेननी कुठंतरी मुंबईत आतमध्ये जॉबला जातात रोज. 2 व्हीलरवर तो 30 किलोमीटरचा पट्टा जायचं आणि 30 किलोमीटर यायचं रोज. म्हणजे आम्हाला लय इच्छा होती गाडी घ्यावी ह्यांच्या त्या सेफ्टीसाठी, पण पोरांची शिक्षण होती, घराचं हे होतं ते होतं, त्यात राहून गेलं. तिथं कुठंतरी आनंद झाला. तुमचं राहून गेलेलं आमच्याकडून पूर्ण झालं बस. एका माणसात ते पूर्ण केलं. आपण काय अलिबाबाची गुफा नाही खोलून बसलो, दार खोललं सगळं आतनं बाहेर काढलं आणि सगळं केलं. जे आमच्याकडून होते आम्ही ते करतो. एक वेगळी थोडंसं आम्ही वेगळं आणतो, या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळी गोष्ट आणतो आणि आमच्यामुळे द्यायला लागतं. त्यांनी लावली म्हणल्यावर द्यायलाच लागते. तिथे लोक जाऊन म्हणतात ते रायबावला बा काय देतो तुमच्याकडे काय काय नाही, लाज का तरी लावायला लागतं. नाही आता नाही लावू शकत कोण. माझं म्हणणं लावावं, कहू द्या ना फायदा 4 लोकांचा. अजून काय अभी सब चला जाएंगे इसमें, हे तो ओपन स्टेटमेंट आहेत माझ्याकडे. मी एवढ्या आधीपासून त्याचा प्रचार करतोय की हे करतोय. माझी इच्छा आहे कुणीतरी यावं यावेळेस आणि करून दाखवं. कारण की यावेळेस काय 5-6 लाखाची गाडी नाही, 7-8 लाखाची गाडी नाही. आता सगळ्यांनी बघा आता बिग ब्लास्ट. आणि लाईव्ह होणार आहे याचं पण. ह्यावेळेस जे लाईव्ह होईल ना ह्यावेळेस माझं असं विजन आहे की थोड्या अजून मोठ्या लेवलला जाऊन ते लाईव्ह न्यावं. मला जर कुठला असं एक प्लॅटफॉर्म भेटला किंवा काय वेगळं भेटलं त्या लेवलला ना तर आम्ही त्या लेवलला जाऊन करू ना आपण त्याचं ऑफ कॅमेरा डिस्कस कसं करता येईल. माझ्या बी डोक्यात काय आयडिया आहेत सांग तुला तसं. आता बराच वेळ आपण गप्पा मारतोय, गप्पा संपणार नाहीत नेहमी. आता मला झोप यायला लागली. रात्रीचे 1:15 वाजलेत. हा पॉडकास्ट रात्रीचा रेकॉर्ड होतोय, पहिला पॉडकास्ट आहे आमचा रात्री रेकॉर्ड करणारा. पण पहिलं तर आख्या तुला थँक्यू की तू वेळ काढला, कारण आपण बरेच दिवस बोलत होतो करायचे 3 आपल्या हे 3-4 तारखा कॅन्सल झालं. ते म्हणजे असं व्हायचं की संध्याकाळी आता ठीक आहे आज संध्याकाळी करू, संध्याकाळ झाली, दोघं फोन करा नाही, एक फोन करते दुसरा उचला नाही, काय ना काय होत होतं. पण आज फायनली झालं शूट आणि भारी झाले. बऱ्यापैकी लोकांना जे युवा आहेत ज्यांना ॲक्च्युली बिझनेस चालू करायचा आहे किंवा जे बिझनेस करतात त्यांना ह्यातनं भरपूर काय काय शिकायला मिळणार आहे की तू ज्या चुका केल्या आधी किंवा आता तू कसं सुधरून त्यातनं अजून ग्रो झाला आहे. आकाश जाधव एक बिझनेसमॅन, हा प्रवास त्यांनी पूर्ण आता बघितलेला आहे. फक्त सोशल मीडियावर बघितला पण आता तो ऐकला आहे की त्याच्या मागं काय काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधी बघितल्या नव्हत्या. तर त्यातून मला असं वाटतं की 10 लोकांच्या जरी आयुष्यात काय बदल झाला तरी मोठी गोष्ट आहे. मी म्हणत नाही की बाबा आमचा पॉडकास्ट लाखो लोक बघतील म्हणून लाखो लोकांच्या आयुष्यात काय बदल होईल, पण 10 लोकांच्या तरी होऊन 100%. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच लोकांना आक्या जाधवचा पॉडकास्ट फक्त एंटरटेनमेंट पर्स्पेक्टिव्हनी पाहिजे होता. पण माझा थोडासा थॉट वेगळा होता. मी तुला पण बोललो मागच्या वेळेस की पुढच्या वेळेस मला करायचं बिझनेसच्या ह्याच्यावर करू, कारण बिझनेस करणं सोपी गोष्ट नाही. एक दुकान चालवणं जेवढं अवघड आहे तेवढं 30 दुकान चालवणं त्याच्यापेक्षा 1000 पटीने अवघड आहे. कारण त्या 30 लोकांचे आयुष्य तुझ्यावरती डिपेंड आहेत. ते वेगळं टेन्शन असतं की बाबा माझं झालं ठीक आहे एकट्याचं काय प्रॉब्लेम नाही, माझ्यावर 30 जण अजून अवलंबून आहेत, त्यांच्याकडे जे अजून 4 कामगार असतील त्या दुकानात. मी असं ती वाढत जातं. 120 ते 200 लोक तुझ्याकडे असले का ते त्यावेळेस सांभाळायला. मग हे सगळं ज्यावेळेस तू मॅनेज करतोय तर मला ते लोकांना दाखवायचं होतं की जो आक्या जाधव तुम्ही रील्सवर बघता, जो हसतो, तुम्हाला हसवतो, त्याच्या आयुष्यात बी काय काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत नाही, कुठून आला आहे, कसं आहे, काय चाललं आहे. तर ते बी तुम्ही बघा आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंट करून सांगा आता यातलं काय आवडलं आहे.
आणि पुढच्या वेळेस आता सांगा जरा जोडीने यायला दोघांना पॉडकास्टला, म्हणजे कसं आम्हाला जरा प्रश्न वहिनींना बी विचारता येतात मनातले तो लोकांच्या. पॉडकास्ट फिक्स 1 मिलियन जाईल आणि त्या पॉडकास्टची वाटतं खूप जण बघतात त्यामुळे. बघा आता 1 मिलियनचा पॉडकास्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या पॉडकास्ट खाली कमेंट करून सांगा की आक्या भाऊ वहिनीला घेऊन या आता लवकर पॉडकास्टला. आणि व्लॉग्स चालू करा एकत्र, ते बी कमेंट करा, व्हिडिओला हाईप करा. आणि तुमचं आवडतं काय सेगमेंट होता या पूर्ण पॉडकास्टमध्ये, माहिती आहे थोडासा मोठा पॉडकास्ट झालाय, पण काय आवडलं ते तुम्ही कमेंट करून सांगा, कारण मी काय एडिटिंगमध्ये कट करत नसतो, हाय असं दाखवणार आहे तुम्हाला अनफिल्टर्ड. माझं वैयक्तिक मत आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये पॉडकास्टमध्ये काय तुम्हाला जर चुकीचं वाटत असेल आकाशचं तर हमखास सांगा. ते पण आपण म्हणजे मी हे नाही करत की आपणच सगळं योग्य बोलतो. त्यात तुमची काय मतं असतील 100% सांगा. मी वाचेल ते काय 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 आणि त्याच्यावर विचार पण करेल की क्या हो सकतं आहे. मी बी कमेंट करेलच काय चुकीचं वाटलंय मला या पॉडकास्टमध्ये. तुम्ही बी त्या कमेंटच्या खाली त्याला हे करा, स्ट्रिक्ट बनवा, नवीन तयार करा की. पण मी जेवढं आत्ता बोलले किंवा माझी मतं मांडली ती वैयक्तिक न घेता किंवा वैयक्तिक मनाला न लावता त्याच्यावर थोडा खरं विचार सगळ्यांनी करा. म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणतोय, त्या रोस्टिंगच्या बिझनेसच्या ह्याच्या त्याच्यामध्ये. कारण की आपल्यावर खूप लोक डिपेंड आहेत. आपण खूप लोकांच्या पुढं नेतृत्व ते करतोय आणि आपल्या मागं खूप लोक चालतात आहे. आपल्यामुळं कोणाचं आयुष्य फक्त हे नको व्हायला, खराब नको व्हायला, हे फक्त थोडीशी जाणीव असू द्या. शेवटी एकच, सगळ्या रोस्टर्सला घ्यायचं तर घ्या, नाही तर सोडून द्या. माझं पण शेवटचं, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन पॉडकास्टमध्ये जोडीनी.